आने वाला प्रभु यीशु मसीह की आदि पवित्र नाम में मसीह बदलना चाहता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु के बड़ी अनुग्रह के कारण हमको और भी एक दिन मिल करके प्रभु का नाम ऊंचा करने के लिए प्रभु ने मौका दिया आणि देवाच्या मोठ्या कृपेने पुन्हा एक दिवस आपल्याला एकत्र मिळून प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। मैं आशा करता हूँ आप सब लोग प्रभु में आनंदित हो आणि मी आशा ठेवतो तुम्ही सगळे लोक प्रभू मध्ये खूप आनंदी आहात है, क्योंकि प्रभु जब हमको ले चलता है रोमे 8 अध्याय का 37 वचन में हम पढ़ता है आणि रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 37 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। प्रभु- हाँ। इन सब बातों में हाँ। हम उसके द्वारा जिसने हमसे प्रेम किया है हाँ। जयवंत से भी बढ़कर है। देखिए जयवंत से भी बढ़कर रिधि में प्रभु हमको ले चलता है। आणि विजयशाली पेक्षाही एक उंच प्रतीच्या जीवनामध्ये प्रभू आपल्याला घेऊन चालतो। एक सच्चा मसीह जीवन क्या है? आणि एक खरं ख्रिस्ती जीवन काय आहे? जीवन से भी बढ़ करके आनंद मनाते हुए चलने वाला जीवन है। आणि विजयशाली पेक्षाही जास्त आनंद साजरा करत चालणारं ते ख्रिस्ती जीवन आहे। नहीं से इसे कहा जाता है, आणि जसं म्हटलं जातं जैसा ये दो व्यक्ति आपस में बॉक्सिंग किया आणि दोन व्यक्तीने आपसामध्ये मारामारी केली और मतलब वो बॉक्सिंग में एक व्यक्ति जीत गया, आणि त्या बॉक्सिंग मध्ये एक व्यक्ती जिंकला उसने बहुत मार खाया आणि त्याने खूप मार खाल्ला लेकिन आखिर वो विजय पाया। आणि शेवटी त्याला विजय मिळाला। जो वो विजय पाया हुआ उसको एक बड़ा मुकुट मिला। आणि ज्याला विजय मिळाला त्याला एक मोठा मुकुट मिळाला। तो उन्होंने क्या किया, त्याने काय केलं, वो मुकुट ला करके अपना पत्नी का सर पर रखा। आणि तो मुकुट आणून आपल्या बायकोच्या डोक्यावर ठेवला। तो विजय कौन पाया? आणि मग विजय कोणाला मिळाला? पति पाया। आणि त्या नवऱ्याला मिळाला। परंतु अभी पत्नी अमर, आणि या ठिकाणी बायको जी आहे वो उससे भी बढ़ करके खुशी में, आणि त्याच्याही पेक्षा जास्त आनंदामध्ये आहे। Praise the Lord। यीशु मसीह ने जो विजय पाया वो विजय प्रभु ने मंडली को दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जो विजय प्राप्त केला तो विजय प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला दिला। ओ मंडली की अवस्था क्या है प्रिय? आणि मंडळीची अवस्था काय आहे प्रिय? है ना, एक सच्चा एक जय के उत्सव के साथ चलने वाला जीवन। आणि एक जय उत्सवासोबत चालणारं जीवन। वही बात हम लोग दूसरा कोरिन्थी दूसरा अध्याय का 14-15 वचन में भी हम पढ़ता है। आणि तीच गोष्ट दुसऱ्या कोरिन्थीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 14 आणि 15 वचनामध्ये सुद्धा आपण पाहतो। जब हम प्रभु के द्वारा चलाया जाता है, आणि ज्या वेळेला प्रभूच्या द्वारे चालविले जातो वो व्यक्ति का चेहरे में उसका एक चमक रहेगा। आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये एक ती चमक राहील। हम प्रभु के द्वारा चलाया जा रहा है तो आणि प्रभूच्या द्वारे आपण चालविले जात आहोत प्रभु तर कैसे चलाता है? आणि प्रभु कसा चालवतो? परंतु परमेश्वर का धन्यवाद हो जो मसीह में सदा हमको जय के उत्सव में लिए फिरते हैं। हाँ प्रियो, जय के उत्सव के साथ, जय उत्सव के साथ प्रभु हमें ले चलता है। आणि जय उत्सवासोबत प्रभु आपल्याला घेऊन चालतो। आज हमारा जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? अभी दुर्गेश ब्रदर ने अच्छा गवाही दिया। आणि दुर्गेश ब्रदरने चांगली साक्ष दिली। हाँ प्रियो, एक मसीह व्यक्ति कहीं भी अगर काम करता है तो वहां पर प्रभु यीशु मसीह का ज्ञान का सुगंध फैलाना चाहिए। अनेक ख्रिस्ती व्यक्ती जिथे कुठे काम करतो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाचा सुगंध त्या ठिकाणी त्याने दिला पाहिजे। वो श्रेष्ठ बात है प्रियो, आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे। है ना। हमारा जो भी जहां पर भी हमें नियुक्त किया जाता है वहां पर हमारा प्रभु यीशु मसीह के नाम ऊंचा किया जाना चाहिए। उस आग्रह के साथ हर काम हमें करना चाहिए। आणि ज्या ठिकाणी आपली नेमणूक होते त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव उंच केला पाहिजे अशी आपली मनापासून इच्छा राहिला पाहिजे। क्योंकि वहां पर सब प्रभु का नाम महिमा पाता है। आणि त्या ठिकाणी प्रभूच्या नावाचा गौरव होतो। है ना, यीशु मसीह ने बोला ना मत्ती 5 अध्याय का 16 वचन में, आणि मत्ती सुसमाचार 5 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं ना, और इसी प्रकार तुम्हारा उजियाला मनुष्य के सामने चमके हाँ। कि वे तुम्हारे भले कामों को देखकर वह तुम्हारी भले कामों को देखकर तुम्हारे पिता की जो स्वर्ग में है बड़ाई करे। हाँ, जो हमारा पिता, वो उन लोगों का पिता स्वर्ग में है, उस पिता का वो बढ़ाई करेगा। आणि मग ते आपला पिता जो स्वर्गामध्ये आहे त्याचा जय जयकार करतील। प्रियो, हमारे जीवन में मैं एक क्रिस्ती होने के कारण, मैं एक उदार पाया हुए जन होने के कारण हमारे जीवन जरूर दूसरों के लिए एक ज्योति बनकर रहना चाहिए। पिता को हर बात में महिमा मिलने वाला होना चाहिए। आणि आपण ख्रिस्ती असल्या कारणाने आपलं तारण झाले असल्या कारणाने आपलं जीवन इतर लोकांकरता एक प्रकाश म्हणून राहिला पाहिजे की जेणेकरून त्यांनी नेहमी पित्याचा गौरव करायला पाहिजे। आज हमारे जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे? है ना, जरूर ये दुनिया में रहता है पर तो दुनिया हमारे लिए योगी नहीं। आणि निश्चित आपण या जगामध्ये राहतो पण हे जग आपल्याकरता
करता योग्य नाही. हम शरीर में रहता है परंतु ये शरीर हमें एक आत्मीय जीवन बिताने लायक वो साथ नहीं देता. आणि आपण या शरीरामध्ये राहतो पण आपलं हे जे शरीर आपल्याला आत्मिक जीवन जगण्यास योग्य असं साथ देत नाही. लेकिन हमको प्रभु ने विजय जीवन बिताने के लिए अपना आत्मा दिया है. आणि एक विजय जीवन जगण्याकरता प्रभूने आपल्याला तसा आत्मा दिलाय. प्रभु ने हमें एक नया दिल दिया है. आणि प्रभूने आपल्याला एक नवीन हृदय दिलंय. प्रभु ने हमें अपनी मन दिया है. आणि प्रभूने आपल्याला त्याचं मन दिलंय. प्रभु ने हमें अपनी ईश्वरीय स्वभाव दिया है. आणि प्रभूने आपल्याला एक ईश्वरीय स्वभाव दिला आहे. ये सारी बात मैं वचन के द्वारा आपको बता रहा हूँ. आणि या सर्व गोष्टी वचनाच्या द्वारे मी तुम्हाला सांगत है आहे. ना. जैसे कि 36 का 26 में लिखा है, आणि एजकेल त्याचा 36 अध्याय त्याच्या 26 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेला आहे, मैं तुम्हें एक नया दिल देता हूँ. आणि मी तुम्हाला एक नवीन हृदय देतो. प्रभु ने हमें नया दिल दिया. आणि प्रभूने आपल्याला एक नवीन हृदय दिलं. प्रभु ने हमें क्या किया और उधरी लिखा एक नया आत्मा दिया. आणि आपल्याला नवीन एक आत्मा दिला. क्योंकि हम आत्मा में पाप के कारण मरे हुए अवस्था था. आणि पापामुळे आत्म्यामध्ये मेलेल्या अवस्थेमध्ये आपण होतो. लेकिन प्रभु ने उस आत्मा को जिलाया. आणि आपल्याला तो आपला तो मेलेला मनुष्याचा जो आत्मा आहे तो प्रभूने जिवंत केला. क्योंकि एफेसियों 2 अध्याय का 1 वचन में लिखा है कि हम अतिक्रमण और पाप के कारण मरे हुए थे. आणि इफिसकाराचं पत्र 2 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पाप आणि अतिक्रमण याच्यामुळे आपण मृत अवस्थेमध्ये होतो. कहाँ हम मरे थे? आपण कुठे मेलेलो होतो? आत्मा में मरे. आत्म्यामध्ये मेलो होतो. परंतु प्रभु ने हमें जिलाया. आणि प्रभूने आपल्याला जिवंत केलं. और वहां पर लिखा है कि मैंने एक नया आत्मा तुम्हारी आत्मा में रखूंगा. आणि त्या ठिकाणी प्रभू असं म्हणतो की मी माझा आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये ठेवेल. इसका मतलब क्या क्या मिला प्रियो? आणि याचा अर्थ आपल्याला काय काय मिळालं? एक नया आत्मा मिला. एक नवीन आत्मा मिळाला. प्रभु की आत्मा मिला. आणि देवाचा आत्मा मिळाला. नया हृदय मिला. नवीन हृदय मिळालं. और इतना ही नहीं, पहला कोरिन्थी 2 अध्याय का 16 वचन में लिखा है कि हमको मसीह का मन है. आणि पहिले करंथीकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये लिहिलं की आपल्या ठाई ख्रिस्ताचं मन आहे. और दूसरा पत्रोस पहला अध्याय का 4 वचन में लिखा है कि हमें ईश्वरीय स्वभाव में भागीदार कर दिया. आणि दुसरा पेत्र पहिला अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला ईश्वरीय स्वभावाचे वाटेकरी बनवलं. इतना भी नहीं, एवढंच नाही, एफेसियों 1:3 में लिखा है कि हमें स्वर्ग का सारे आत्मीय अनुग्रह में प्रभु ने हमें संबंध कर दिया. आणि एवढंच नाही तर इफिसकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला स्वर्गाच्या सर्व आत्मिक आशीर्वादाने भरपूर केलेला आहे. तभी भी ये सारे बात पाने के बाद में भी प्रभु के लोग कैसे चलता है? आणि हे सर्व गोष्टी मिळाल्यानंतर ही प्रभूचे लोक कसे चालतात? हमें क्या मिला वो बात के बारे में उसका समझ नहीं रखता. आणि आपल्याला काय मिळालं या गोष्टीचं त्यांना समज राहत नाही. वो क्या मालूम है? आणि ते काय माहिती का? इस बात को हम सही रीति में आत्मा में जानना चाहिए. वो जानकारी हम लोग नहीं पाना करके विरोधी का लिखे. आणि आत्म्यामध्ये ज्या गोष्टीची माहिती आपण योग्य रीतीने जी घ्यायला पाहिजे ती गोष्ट आपल्याला न समजावं हे विरोधी सैतानाचा उद्दिष्ट आहे. आप बहुत ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. एक सच्चा विजय जीवन बिताने के लिए चाहने वाला एक उदार पाया हुआ व्यक्ति का सबसे बड़ा कर्तव्य क्या मालूम है? आणि एक खरं विजय जीवन जगण्याची इच्छा धरणाऱ्या एक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचा उद्दिष्ट काय असायला पाहिजे ठाऊक आहे का? मत्ती 7 अध्याय के 21 वचन में प्रभु ने कहा. आणि मत्ती त्याचं 7 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये प्रभूने असं म्हटलं, मुझे हे प्रभु कहने वाला सब स्वर्गराज में प्रवेश नहीं करेगा, सिर्फ वही जो मेरा स्वर्गीय पिता की इच्छा में चलते हैं. आणि मला हे प्रभू म्हणणारे सगळे स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही करणार, तर जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतात तेच मात्र स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. ये बात पिछले दिनों में हम पहाड़ी उपदेश के बारे में बहुत से बात देख रहे थे. आणि मागील दिवसामध्ये डोंगरावरच्या प्रवचनामध्ये या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. मैं बोला कि जो अभी होने वाला 1000 साल के राज्य में मिलने वाला नागरिकों का योग्यता के बारे में वहां पर वर्णन किया हुआ है. आणि येणाऱ्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये असणारे जे नागरिक आहेत त्यांची योग्यता संबंधाने सांगितलं होतं. Praise the Lord. Praise the Lord. और कितने लोगों ने अभी तक जो सिखाया गया वो बातों को थोड़ा परखा अपने प्रति. आणि किती लोकांनी आतापर्यंत शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या संबंधाने पारखून बघितल्या. देखो मला प्रभु का हमारे प्रति बड़ा महान योजना है प्रियो. आणि देवाची आपल्या संबंधाने मोठी योजना आहे प्रियांनो. मैं आपको बोला ना, मनुष्य को बनाने के पीछे प्रभु का महान उद्देश्य क्या है? आणि मनुष्याला बनवण्याच्या पाठीमागे देवाचा महान उद्देश काय आहे? मेरा मनुष्य परमेश्वर की सारे सृष्टि पर राज करना. आणि मनुष्याने त्याने बनवलेल्या संबंध सृष्टीवर राज्य करावं. क्या करना? काय करावं? राज करना. राज्य करावं. लेकिन आज कर पा रहे क्या? आणि आज करू शकत आहे का? प्रेज लॉर्ड. लेकिन परमेश्वर का उद्देश्य कभी फेल नहीं होता. आणि परमेश्वराचा जो उद्देश आहे तो कधी नष्ट होत नाही. है ना. विरोधी जरूर धोखा का कार्य करता है, आणि विरोधी निश्चितच फसवण्याचं काम करतो. लेकिन प्रभु के लोगों को प्रभु ने
अच्छा समझ दे करके विजयी जीवन प्रदान करता है। आणि प्रभू आपल्या लोकांना चांगल्या प्रकारची समज देऊन एक विजयी जीवन देतो. आपको मालूम है जब उत्पत्ति किताब में मनुष्य का सृष्टि के बारे में जब प्रभु ने कहा, जब उत्पत्ति किताब पहला अध्याय है उसका 26 से 28 तक का वचन में 2 बार प्रभु उठाकर कहता है तुझे राज करना है। 26 और 28 में 2 बार कहता है तुझे राज करना है। आणि मनुष्याच्या निर्मिती संबंधाने आपण पाहतो की स्वतः परमेश्वर ज्या वेळेला मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेला त्यांना अशा प्रकारे आज्ञा देत आहे की तुला या संबंध सृष्टीवर राज्य करायचं आहे. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय त्याचं 26 आणि 28 वचनामध्ये. थोड़ी जल्दी पढ़ेंगे। फिर परमेश्वर ने कहा, हम मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार अपनी समानता में बनाए और वे समुद्र की मछलियों और आकाश के पक्षियों और घरेलू पशुओं और सारी पृथ्वी पर और सब रेंगने वाले जंतुओं पर जो पृथ्वी पर रेंगते अधिकार रखे। और परमेश्वर ने उनको आशीष दी और उनसे कहा, फूलो फलो और पृथ्वी में भर जाओ और उसको अपने वश में कर लो और समुद्र की मछलियों तथा आकाश के पक्षियों और पृथ्वी पर रेंगने वाले सब जंतुओं पर अधिकार रखो। हाँ देखा, अधिकार करने के लिए प्रभु ने बनाया आणि अधिकार किंवा राज्य करण्याकरता देवाने मनुष्याला निर्माण केलं. देखिए सारा सृष्टि को प्रभु ने उसका जादू बनाया आणि संबंध सृष्टीला परमेश्वराने आपापल्या जातीचं बनवलं. मैंने उसका पहला अध्याय का 12 वचन पढ़ना। उत्पत्ती पहिला अध्याय त्याचं 12 वचन वाचा. पृथ्वी से हरी घास हाँ। और छोटे छोटे पेड़ जिनमें अपनी अपनी जाति के अनुसार बीज होता है। देखा, अपनी अपनी जाति के अनुसार बीज होता है। आणि आपापल्या जातीप्रमाणे त्यांना बीज राहतं. यो हम बार बार देखते हैं कि प्रभु ने सारा सृष्टि को अपनी अपनी जात बनाया। आणि प्रभूने संबंध सृष्टीला आपापल्या जातीचं बनवलं. उसका 21 वचन पढ़ना। त्याचं 21 वचन वाचा. इसलिए परमेश्वर ने जाति जाति के बड़े बड़े जल जंतुओं की और उन सब जीवित प्राणियों की भी सृष्टि की जो चलते फिरते हैं, जिससे जल बहुत भर गया और एक एक जाति के उड़ने वाले पक्षियों का भी सृष्टि की और परमेश्वर ने देखा कि अच्छा है। मतलब वहां पर भी आपको मिला है कि नहीं वो शब्द 24 में आपका 24 में? मतलब एक्चुअली 21 में भी है। मतलब उसका उड़ने वाला पक्षी जाति को बनाया। इसलिए परमेश्वर ने जाति जाति के बड़े बड़े जल जंतुओं को मतलब उसका जाति ऐसा लिखना चाहिए, मतलब औसत ऐसा है ना? हाँ ऐसा है, ओके। मतलब उसका 24 वचन पढ़ना। फिर परमेश्वर ने कहा, पृथ्वी से एक जाति के जीवित प्राणी हाँ। अर्थात घरेलू पशु और रेंगने वाले जंतु और पृथ्वी के वन पशु जाति जाति के अनुसार उत्पन्न हो। हाँ, जाति जाति के अनुसार, मतलब उसका जात उसका जात में उत्पन्न हो। आणि आपापल्या जातीमध्ये त्यांची निर्मिती व्हावी. परंतु जब मनुष्य को जब बनाया, आणि ज्या वेळेला देवाने मनुष्याला बनवलं परमेश्वर ने किसका जात में बनाया? आणि त्या वेळेला परमेश्वराने मनुष्याला कोणाच्या जातीचं बनवलं. मैं आपको बोलना चाहता हूँ प्रियो, सच में परमेश्वर के दिल के अंदर मनुष्य को बनाने के पीछे कितना बड़ा गहरा प्लान है। आणि देवाला मनुष्याला बनवण्याच्या पाठीमागे त्याच्या हृदयामध्ये केवढी मोठी योजना आहे. मनुष्य को मनुष्य का जात में नहीं बनाया। आणि मनुष्याला मनुष्याच्या जातीचं नाही बनवलं. किसका जात बनाया? आणि कोणाच्या जातीचं बनवलं? परमेश्वर का जात बनाया। आणि परमेश्वराच्या जातीचं बनवलं. Praise the Lord. Praise the Lord. वो महान परमेश्वर का दिल में इतना बड़ा गहरा इच्छा है प्रिय। आणि त्या महान परमेश्वराच्या हृदयामध्ये केवढी मोठी इच्छा आहे प्रियांनो. लेकिन हम देखते हैं कि मानव ये बात देख करके शैतान को जेलसी हुआ। आणि ही गोष्ट पाहिल्यानंतर सैतानाला खूप हेवा निर्माण झाला. मैं एक बात आपको बताना चाहता आणि हूँ, ही गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज भी हमारे एक विरोधी है प्रियो। आणि आजही आपला एक विरोधी आहे प्रियांनो. कौन है हमारे विरोधी? आणि आपला विरोधी कोण आहे? बोलो ना आप लोग, जिसको मालूम है बोलो। आणि ज्याला माहिती आहे त्यांनी सांगा ना. कई लोगों को बोलने के लिए शर्म आता है, आणि काही लोकांना बोलायला लाज वाटते. क्योंकि उनका स्वामी के बारे में क्या बोलूं। आणि त्यांचा जो स्वामी आहे त्याच्या संबंधाने कसं काय ऐसे बोलायचं. नहीं प्रियो, वो आपका विरोधी है, वो आपका सच्चा स्वामी नहीं है। आणि प्रियांनो तो तुमचा विरोधी आहे, तुमचा खरा स्वामी नाहीये. पहला पत्रोस 5:8 में पत्रोस बोलता है तुम्हारा विरोधी शैतान। आणि पहिलं पेत्र 5 अध्याय 8 वचनामध्ये पेत्र असं म्हणतो तुमचा विरोधी सैतान. हाँ, शैतान कोई हमारे मित्र नहीं प्रियो, आणि प्रियांनो सैतान आपला मित्र नाहीये, वो हमारा विरोधी है। तो आपला विरोधी आहे. हमने उसको अपने विरोधी जान करके उनको इनकारा है। आणि आपण त्याला आपला विरोधी जाणून त्याला नाकारलंय. जब हमने
हमने नया जन्म पाया, हमने शैतान को बोल दिया शैतान तू हमारा विरोधी है, तुझे हम नकारता है, यीशु मसीह हमारा प्रभु है, यीशु मसीह को हम स्वीकारते हैं. आणि ज्या वेळेला आपण तारण प्राप्त केलं त्या वेळेला आपण सैतानाला म्हटलं की हे सैताना तू आमचा विरोधी आहे, तू आमचा शत्रू आहे, तुला आम्ही नाकारत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आमचा जो स्वामी आहे त्याचा आम्ही स्वीकार करत आहोत. कई लोगों का ना प्रभु से मित्रता नहीं तो भी शैतान से मित्रता बहुत है. आणि पुष्कळ लोकांना प्रभूशी मैत्री नाही तर सैतानासोबत मैत्री खूप चांगली आहे. ना एक मानव प्रभु का दास के पास एक विश्वास आकर कहा, आणि एका प्रभूच्या दासाकडे एक विश्वासी येऊन असं म्हटला, प्रभु दास क्या करूं, मैं कल शराब पिया, आणि प्रभूच्या दासा मी काय करू, काल मी दारू पिलो मेरे को शैतान ने धोखा दिया. आणि मला सैतानाने फसवलं. तो प्रभु का दास ने बोला तो मानो शैतान को बोलो आइंदा तू मेरे पास नहीं आएगी. आणि मग प्रभूचा दास त्याला म्हटलं की तू सैतानाला सांग की याच्यानंतर तू माझ्या जवळ येऊ नको. फिर बोला ठीक है मैं ऐसे बोलूं. आणि मग तो म्हटला ठीक आहे मी आता असं म्हणेल. दूसरा दिन आया, दुसऱ्या दिवशी आला प्रभु का दास मैं आज भी गलती हो गया, कल शाम को शराब पिया. आणि हे प्रभूच्या दासा माझी आजही चुकी झाली, मी काल रात्री जे आहे दारू परत पिलो. मैं प्रभु का दास ने बोला मैं तुमको बोला था ना कि और वो शैतान के ऊपर दोष लगा रहा है कि शैतान ने मुझे धोखा दिया. आणि मग तो असं म्हणतोय की सैतानाने मला बहकवलं. तो मैं तुमको बोला था ना कल कि शैतान को बोलना है कि तुम मेरे पास नहीं है ना, तुम दूर हो, ऐसा बोलने के लिए बोला था, तुम क्यों नहीं बोला. आणि मग त्या वेळेला मी तुला बोललो होतो ना की तू सैतानाला म्हणायचं हे सैताना माझ्यापासून दूर हो, माझ्या जवळ येऊ नको, तू का नाही बोलला. वो क्या बोलता है, तो काय म्हणतो, फिर कल मैं कैसे शराब पीऊंगा. मग तो म्हणतो जर मी असं बोललो तर मग उद्या दारू कस काय पिईल. क्योंकि वो नहीं आएगा, मेरे को ऐसा प्रेरणा नहीं देगा तो मैं कैसे पिएगा. आणि तो जर माझ्या जवळ आला नाही, त्याने मला अशा प्रकारे प्रेरणा दिली नाही तर मी दारू कस काय पिईल. हाँ प्रियो, बहुत लोगों को शैतान को दूर करने की इच्छा नहीं आणि है, पुष्कळ लोकांना सैतानाला दूर करायची इच्छा नाहीये. इसलिए वो बार बार अपनी पापों में गलतियों में डूबे रहता है. आणि म्हणून ते वारंवार आपल्या पापामध्ये चुकामध्ये डुबून राहतात. इसलिए फर्क हो प्रियो. बारका प्रियांनो, आज वास्तव में हमारा आत्मिक लेवल काम है. आज खरोखर आपला आत्मिक पातळी कुठे आहे. देखिए शैतान हमेशा क्या करता है, आणि सैतान नेहमी काय करतो, अरे संगति में जाए नहीं जाने से भी क्या है, घर में बैठ करके यूट्यूब में देख सकता है ना. आणि संगतीमध्ये नाही गेलो तरी काय फरक पडतो, घरामध्ये बसून युट्यूब वर पाहू शकतो ना. ऐसा एक विचार भी अगर आपका मन में लाया है तो वो शैतान है. आणि अशा प्रकारचा एक विचार जरी तुमच्या मनामध्ये आला असेल तर तो सैतानाचा आहे. वो ध्यान देकर सुनना. आणि लक्ष देऊन ऐका. इसको डाउट है तो मेरे को मीटिंग के बाद आकर मिलना, मैं आपको बहुत अच्छी तरह समझाऊंगा. आणि कोणाला जर शंका आहे तर मीटिंग झाल्यानंतर मला येऊन भेटा, मी चांगल्या प्रकारे समजून लेकिन सांगेन. कई लोगों के दिल में शैतान ऐसे बात करता है तो शैतान का बात को अमल करता है. आणि पुष्कळ लोकांच्या हृदयामध्ये सैतान अशा प्रकारे बोलतो तर ते सैतानाच्या म्हणण्याचा विश्वास करता आणि त्याचा अवलंबन करतात. अरे सारी बातों को अधिकार करने के लिए बनाए वो मनुष्य वो अधिकार नहीं कर पाया, कारण क्या है. आणि सर्व गोष्टीवर अधिकार ठेवण्याकरता बनवलेला गेलेला मनुष्य सर्व गोष्टीवर अधिकार नाही करू शकला. याचं कारण काय आहे, क्योंकि वो प्रभु के वचन पर बना नहीं पाया. कारण तो देवाच्या वचनावर स्थिर राहिला नाही शैतान की बातों को अधिक अंगीकार किया, आणि सैतानाच्या गोष्टीचं जास्त त्याने अवलंबन केलं. प्रभु पर अविश्वास किया, शैतान पर विश्वास किया. आणि प्रभूवर अविश्वास केला, सैतानावर विश्वास केला. अरे आपको मालूम है उत्पत्ति 3:4 में शैतान आकर के बोला तो निश्चय नहीं मरेगा. आणि उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय 4 वचनामध्ये सैतानाने येऊन असं म्हटलं निश्चित तू मरणार नाही. क्या बोलता है शैतान. आणि सैतान काय म्हणतो, तब सर्प ने स्त्री से कहा, हाँ। तुम निश्चय न मरोगे. देखा अभी प्रभु ने कहा था कि उत्पत्ति 2:17 में जिस दिन उस भले बुरे के ज्ञान के वृक्ष तुम खाओगे उस दिन तुम मरोगे. आणि परमेश्वराने म्हटलं होतं उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये ज्या दिवशी चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचं जे फळ आहे ते तुम्ही खाल त्या दिवशी निश्चित तुम्ही मराल. पण या ठिकाणी सैतान उत्पत्ती 3 अध्याय 4 मध्ये म्हणतोय की निश्चित तू मरणार नाही. प्रियो ये बात पर वो इतना मन कट्टर एकदम शपथ खा करके बोलता है कि मैं बोलता हूं तुम नहीं मरेगा. आणि सैतान या ठिकाणी शपथ खाऊन म्हणतो की तू निश्चित मरणार नाही. देखो वो बात पर एकदम हवा ने विश्वास किया. आणि त्या गोष्टीवर हवेने एकदम विश्वास केला. हम देखते हैं कि प्रभु का बात को टाल करके, क्योंकि जो विश्वास करता है वही काम करता है. आणि ज्या गोष्टीवर आपण विश्वास करतो तीच गोष्ट करतो. क्योंकि विश्वास और आज्ञाकारिता दोनों साथ में चलता है. कारण विश्वास आणि आज्ञाधारकपणा हे दोन्ही सोबत चालतं. अभी प्रभु पर अविश्वास किया और शैतान पर विश्वास किया तो शैतान का बात को मान लिया. आणि प्रभूवर अविश्वास केला आणि सैतानावर विश्वास केला तर मग सैतानाच्या म्हणण्यानुसार ती चालली. बाद में जब प्रभु आकर के हवा को पूछा तो हवा क्या गवाही
दे रहा है? आणि प्रभूने येऊन हवेला विचारलं त्यावेळेला हवा काय म्हणते बहुत प्रार्थना के साथ सुनना प्लीज। आणि खूप प्रार्थनेपूर्वक ऐका आप प्रियांनो. प्रभु की उपस्थिति में बहुत आपका अनंत काल की जीवन की बातों को आप खा रहा है अभी। आणि सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी तुम्ही आज खात आहात. मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो आप प्रभु की उपस्थिति में ध्यान से वचन तक ना सुन पा करके प्रभु की उपस्थिति में रहने के समय में भी आप जादू टोना करें, ऐसा शैतान का प्लान है। आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेला असताना प्रभूचं वचन लक्षपूर्वक ना ऐकता तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये जादू टोना करावा अशी प्रभूची इच्छा आहे. शैतान ने सॉरी सैतानाची इच्छा आहे. देखिए मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला मी सांगू इच्छितो लोग जाने अनजाने, मैं आपको प्रियो मैं ये बात बहुत दर्द से बोलना चाहता हूँ, जाने अनजाने कई बार लोग संगति में आने के बाद में आत्मा का अधीन ना रहने के कारण वो लोग जादू टोना इधर बैठ कर जादू टोना करता है, इधर बैठ कर जादू टोना करता है। आणि पुष्कळ लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर कळत न कळत प्रभूचं वचन लक्षपूर्वक न ऐकल्या कारणाने इथे बसून जादू टोना करता, मूर्ति पूजा करता है। मूर्ती पूजा करता. मैं आपको बताऊंगा, अभी समझाऊंगा अभी, आता मी तुम्हाला समजून सांगेन. क्योंकि ये सब देखो अभी अपने जीवन में अपना चेहरे में या अपना शरीर में कहीं भी कुछ भी गलत बात है तो आईना के सामने खड़ा रहेगा तो आईना हमको दिखाएगा। आणि आपल्या चेहऱ्यावर आपल्या शरीरावर एखादी चुकीची गोष्ट आहे, आपण आरशासमोर उभं राहिलं तर तो आरसा आपल्याला दाखवेल. आईना मुझ में खराबी दिखाया बोलकर आईना को तोड़ता है कोई? आणि आरशाने मला चुकीचं दाखवलं म्हणून आरसा तोडतो का आपण? प्रियो वचन हमें हमारे गिरती दिखाता है तो वचन खराब करके कोई नहीं बोलना। आणि वचन आपल्या जीवनाच्या चुका जर दाखवतो तर आपण वचन चुकीचे असं कधी म्हणू नका. वचन को छोड़ना नहीं आणि वचन सोडू नका. वचन के अनुसार मुड़ना आणि वचनच्या अनुसार आपण स्वतः मुडा, वो हमारे जीवन के लिए लाभदायक है। आणि आपल्या आयुष्याकरता ते फायद्याचं आहे. अभी यहाँ पर प्रभु हव्वा को पूछता है तो उसका 3 का 13 वचन में हव्वा गवाही देता है। उत्पत्ती 3 अध्याय 13 वचनामध्ये हवा अशा प्रकारे म्हणते, यहोवा परमेश्वर ने स्त्री से कहा, हाँ। तूने यह क्या किया है? हाँ। स्त्री ने कहा, सर्प ने मुझे बहका दिया। देखा सर्प ने मुझको बहका दिया आणि सापाने मला बहकविलं मैं उसका बहकाव में आ गया। आणि त्याच्या बहकवण्यामध्ये मी गेले. प्रियो कोई भी व्यक्ति कभी भी बहका जा सकता है आणि कुठलाही व्यक्ती कधीही बहकू शकतो. बहुत डेंजर बात है। आणि खूप भयंकर गोष्ट आहे प्रियांनो. तिमोथियोस को लिखने के टाइम पर पहला तिमोथी 2 अध्याय का 14 वचन में तिमोथियोस को पौलुस कहता है, आणि पहिलं तिमोथेला पत्र 2 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, बहकाया न गया, हाँ। पर स्त्री बहकाने में आकर अपराधिनी हुई. देखा स्त्री बहकाने में आकर के अपराधी हुई। आणि स्त्री बहकवल्या गेली आणि मग ती अपराधी झाली. प्रियो कोई भी व्यक्ति बहका जा सकता है आणि मनुष्य कुठलाही असू द्या पण तो बहकू शकतो. और प्रभु की उपस्थिति में बैठने के समय में भी ये प्रभु के वचन आपके जीवन में कार्य ना करने के लिए, एकाग्र दिल से ना सुनने के लिए वो आपके दिल को इधर उधर भटकाएगा। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेला असतानाही देवाचं वचन एक चित्ताने तुम्ही न ऐकण्याकरता आणि त्याचा स्वीकार न करण्याकरता सैतान तुमचं मन जे आहे ते इकडे तिकडे बहकवेल. जब 2 कोरिन्थी 11 अध्याय का 3 वचन में मंडली के बारे में पौलुस का एक बड़ा डर इसलिए था कि वो बोलता है कि मैं डरता हूँ, क्यों डरता हूँ, कारण क्या है? वो बोलता है तुम्हें जो प्रभु के साथ होना चाहिए उस पवित्रता, वो निर्मलता, वो प्रभु का भय, वो प्रभु के महिमा देने वाला स्वभाव उससे कहीं वंचित ना हो जाए. आणि 2 कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 11 अध्याय आणि त्याच्या 3 वचनामध्ये प्रेषित पौलाला खूप मोठी एक भीती होती आणि ती भीती ही होती की तुमचं मन परमेश्वरासोबत जे चांगलं एक निष्ठेने राहिला पाहिजे, की जे तुम्ही त्याचं भय धरून राहिला पाहिजे, एक धार्मिकतेमध्ये राहिला पाहिजे, की त्याच्यापासून सैतानाने तुमचं मन कधी बहकू नये. आपको मालूम है कई बार कई लोग मालूम जैसा कई लोग आगे भी नहीं बैठता है क्योंकि आगे बैठेगा तो प्रभु की दृष्टि में पड़ेगा। आपको मालूम है ना, कई बच्चे लोग पीछे बैठना चाहता है क्योंकि पीछे है तो टीचर को मानो धोखा दे करके कई चालाकी काम भी कर सकता है. आणि काही मुलं जे आहे ते पुढे नाही बसत, पाठीमागे बसतात का, की जो शिक्षक आहे त्या शिक्षकापासून लपून काहीतरी मस्ती करता येईल. मैं पीछे बैठता था आणि मी पाठीमागे बसत होतो. इसलिए का? अपने मजाक के लिए आणि आपल्या हसी मजाक करता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक बार टीचर ने बोला आइंदा तू पीछे नहीं बैठेगा, अभी आगे बैठेगा.
आणि मग एकदा मला टीचरने सांगितलं तुम्ही मागे नाही बसणार पुढे बसा दिया 2-3 थप्पड़। आणि 2-3 गालामध्ये दिल्या उस टाइम पर टीचर से बहुत गुस्सा था। आणि मग त्यावेळेला मला शिक्षकाचा खूप राग आला और बाद में मालूम पड़ा वो मेरे को बहुत प्यार करता था। आणि मग त्याच्यानंतर मला समजलं की ती माझ्यावर खूप प्रेम करत होते Praise the Lord। Praise the Lord। हाँ, तो मैं आपको बताना चाहता हूँ जब वो पीछे बैठने के टाइम क्या होता है कि अरे हम कुछ थोड़ा बातचीत भी करेगा तो प्रभु का दास तो नहीं देखेगा। आणि आम्ही थोडंफार बोललो तरी प्रभूचा दास बघणार नाही हैं? हम और कुछ भी करते रहे तो ये प्रभु का दास तो नहीं देखेगा। आणि अजून काही करत राहिलं तर प्रभूचा दास पाहणार नाही प्रियो, कितनी बार हमारा दिल शैतान बहकाता है। आणि कितीतरी वेळा आपलं हृदय शैतान बहकवतो मैं सिर्फ एक एग्जाम्पल बोल रहा हूँ, आपने ऐसे किया ऐसे नहीं बोल रहा हूँ। आणि तुम्ही असं केलं असं नाही म्हणत आहे मी उदाहरण देत आहे लेकिन हमारे अंदर एक झूठ भावना वो उत्पन्न कराता है। आणि आपल्या मध्ये एक चुकीचे विचार शैतान निर्माण करतो क्योंकि आपको मालूम है यीशु मसीह ने शैतान के बारे में क्या कहा यूहन्ना 8:44 वचन में। आणि योहान 8:44 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शैताना संबंधाने काय म्हटलं वो झूठा और झूठ का पिता है। आणि तो खोटा आणि खोटा बोलणाऱ्यांचा बाप आहे प्रियो, वो कौन है? प्रियांनो तो कोण आहे वो झूठा और झूठ का पिता। आणि तो खोटा आहे आणि खोटा बोलणाऱ्यांचा बाप आहे प्रियो, एक बात मैं आपको बताना चाहता प्रियांनो हूँ, एक गोष्ट मी सांगू इच्छितो आज कितने लोग जाने अनजाने आणि आज कितीतरी लोक कळत न कळत अपने आप को धर्मी दिखाने के लिए वो झूठ बोलते हैं। आणि आपल्या स्वतःला नीतिमान दाखवण्याकरता खोटं बोलतात प्रियो, आप सोचो अभी आप वचन प्रभु की उपस्थिति में बैठा है, आणि आता विचार करा तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात आपने कभी ऐसा झूठ बोला है क्या? आणि तुम्ही कधी असं खोटं बोललेलं आहे का आप बोलने वाला बात सच्ची है क्या? आणि तुम्ही बोलणारी गोष्ट खरी आहे का हमारे दिल परखने वाला, जीवन को जानने वाला प्रभु की उपस्थिति में आप ये बात को जरूर आज कबूल करना, प्रभु मैंने बहुत बार बहुत झूठ बोला है। आणि आपलं हृदय पारखणारा आपलं जीवन जाणणारा प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेलो आहोत त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही आज प्रभूला मान्य करा की हे प्रभू मी माझ्या जीवनामध्ये खूप खोटं बोललो आहे प्रियो, आपको ये जानना है कि हमारे जीवन में कई बार लोग जो बोलता है उसमें बहुत झूठ मिलाकर बोलते हैं। आणि लोक जे काय बोलतात त्याच्यामध्ये खूप काही खोटं भेसळ करून बोलतात और आपको याद होना प्रभु का वचन कहता है प्रकाश की वाक्य 21 अध्याय उसका 8वां वचन। आणि प्रगटीकरण त्याचा 21 अध्याय त्याचं 8 वचन काय सांगतं और सब झूठों का भाग उस झील में मिलेगा जो आग और गंधक से जलती रहती है, यह दूसरी मृत्यु है। देखिए उस अभी वो पूरा पढ़ लो कोई बात नहीं, क्योंकि मानो लोगों में ऐसा कोई स्वभाव का लोग प्रभु की वचन सुनता है तो मन फिरना चाहिए, इसलिए जरूरी बात है प्रियो। ये बात अगर आप प्रभु का जन कहलाते हुए भी ये स्वभाव रहेगा तो प्रियो वो स्वर्ग का लायक नहीं, वो स्वर्ग में नहीं मिलेगा। आणि आपण प्रभूचे लोक म्हणून या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आहे तर मग तो व्यक्ती स्वर्गाचा नागरिक नाही आणि स्वर्गामध्ये जाणार पण नाही आप पढ़िए। परंतु डरपोकों और अविश्वासियों और घिनौनों हाँ। और हत्यारों हाँ। और व्यभिचारियों हाँ। और टोनों और मूर्ति पूजकों और सब झूठों का भाग उस झील में मिलेगा जो आग और गंधक से जलती रहती है, हाँ। यह दूसरी मृत्यु है। देखिए यहाँ पर बोला हुआ एक एक बात हमारे जीवन में परखना प्रियो आणि या ठिकाणी सांगितलेली एक एक गोष्ट आपण आपल्या जीवनाशी पारखून बघा है ना। मानो अपन सही में कोई डरपोक है क्या? आणि खरोखर आपण कुठल्या गोष्टीला भीतो का आज भी लोग प्रभु के डर नहीं मानता पर दुनिया का डर मानता है। आणि आजही लोक प्रभूची भीती नाही बाळगत पण जगाची भीती बाळगतात आपको मालूम है कि दुनिया में कई प्रकार का डर रहता है। आणि जगामध्ये पुष्कळ प्रकारची भीती राहते मनुष्य का डर रहता है मनुष्याची भीती राहते और वचन कहता है जब नीति वचन 29 का 25 में मनुष्य का डर मानना एक बंधा है। आणि नीती सूत्र 29 अध्याय 25 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्याची भीती बाळगणं एक फास आहे और दूसरा मृत्यु का भय रहता है। आणि दुसरं मरणाची भीती राहते है ना। इब्रानियों 2 अध्याय का 15 वचन में लिखा है कि प्रभु ने अपने लोगों को मृत्यु का भय से छुड़ा दिया है। इब्रिकाराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभूने आपल्या लोकांना मरणाच्या भीतीपासून मुक्त केलेलं आहे प्रियो, आज हमें प्रभु का भय है क्या? आणि प्रियानो आज आपल्याला देवाचं भय आहे का या और कोई प्रकार का भय हमारे में कार्य करता है? आणि दुसऱ्या प्रकारची भीती आपल्यामध्ये कार्य करते का Praise the Lord। हमने पाया हुआ आत्मा सही आत्मा है क्या? आपल्याला मिळालेला आत्मा हा बरोबर योग्य असा आत्मा आहे का रोमियो 8 अध्याय उसके 15 वचन। रोम त्याचा 8 अध्याय त्याचं 15 वचन ओ प्रभु यीशु, क्योंकि तुमको दासत्व की आत्मा नहीं मिली कि फिर भयभीत हो। देखा फिर भयभीत होने के लिए हमें दासत्व की आत्मा नहीं मिला है। आणि पुन्हा आपण भीती बाळगण्याकरता आपल्याला गुलामीचा आत्मा नाही मिळाला हाँ। परंतु लेपालकपन की आत्मा
देखा प्रियो, कितनों भी कष्ट आए, प्रतिकूल आए, हम अब्बा पिता कहने वाला उस लेबाल की आत्मा को हमको प्रभु ने दिया है. आणि आपल्या जीवनामध्ये किती दुःख कष्ट येऊ द्या, पण आपण अब्बा पिता म्हणून हाक मारणारा आपल्या त्या पुत्रत्वाचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे. जब मरकोस के सुसमाचार 14 अध्याय का 36 वचन में प्रभु यीशु मसीह के अनुभव में हम पढ़ता है, मार्क त्याचा 14 अध्याय त्याच्या 36 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताच्या अनुभवामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो. उस गेत्सेमने बाग में प्रभु बोलता है, आणि त्या गत्सेमने बागेमध्ये प्रभु अशा प्रकारे म्हणतो, हे अब्बा हे पिता हे अब्बा हे पिता. देखो, आणि हे अब्बा हे पिता म्हणून प्रभु येशू ख्रिस्त परमेश्वराला हाक मारत आहे. प्रियो, वो हमारा महान परमेश्वर को हे अब्बा हे पिता करके पुकारा. आणि त्या महान परमेश्वराला हे अब्बा हे पिता म्हणून आवाज दिला. वही पुत्रत्व की आत्मा को प्रभु ने हमें दिया. आणि त्याच पुत्रत्वाचा आत्मा प्रभुने आपल्याला दिला. गलातियों का पत्री 4 अध्याय उसके 6 वचन. गलातीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 6 वचन. और तुम जो पुत्र हो, इसलिए परमेश्वर ने अपने पुत्र की आत्मा को जो है अब्बा है पिता कहकर पुकारते हैं हमारे हृदय में भेजा है. प्रेज द लॉर्ड. कितने लोग ये आत्मा को पाया, प्रभु को स्तुति करेंगे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियो, हमको जो मिला हुआ आत्मा कौन से आत्मा है? आणि प्रेरणा आपल्याला मिळालेला आत्मा हा कुठला आत्मा आहे? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. है प्रभु की उस अब्बा पिता कहने वाला वो पुत्रत्व की आत्मा. आणि तो अब्बा पिता बोलणारा त्या पुत्रत्वाचा आत्मा. अब हम देखते हैं कि आज लोग बिल्कुल प्रभु का भय नहीं मानते. आणि आज आपण पाहतो की लोक देवाचं भय बाळगत नाही. है ना? आपको मालूम है जब प्रभु यीशु मसीह को जब सूली पर चढ़ाया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला वधस्तंभावर चढविलं, वहां पर हमारा 2 गुनाहगारों को भी उनके साथ दाहिने बाएं चढ़ाया था. आणि त्या 2 चोरांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या डावीकडे आणि उजवीकडे चढवलं होतं. उसमें से एक व्यक्ति मन फिरा प्रभु को ग्रहण किया, आणि त्यापैकी एका व्यक्तीने पश्चाताप केला आणि प्रभूचा स्वीकार केला. और दूसरा व्यक्ति आणि दुसऱ्या व्यक्तीने प्रभु का निंदा करता. आणि प्रभूची निंदा केली. तब जो प्रभु को ग्रहण किया हुआ वो व्यक्ति उसको पूछता है, आणि प्रभूचा ज्याने स्वीकार केला तो त्याला असं विचारतो. है ना? लूका 23 अध्याय का 40 वचन में. लूक त्याचा 23 अध्याय त्याच्या 40 वचनामध्ये, हाँ. इस पर दूसरे ने उससे डांटकर कहा, हाँ. क्या तू परमेश्वर से भी नहीं डरता? हाँ. तू भी तो वही दंड पा रहा है. हाँ, देखा प्रियो, हमें ये बात को जानना है कि परमेश्वर का भय उस समय में मरने जा रहा है, कभी भी वो व्यक्ति को नहीं. आणि तो व्यक्ती मरायला जाते तरी सुद्धा देवाचं भय त्याला नाहीये. क्यों? का? क्योंकि उनका दिल इतना कठोर हो गया. कारण त्याचं मन एवढं कट्टर झालं. पाप क्या करता है? आणि पाप काय करतं प्रियांनो? पाप लोगों को बिल्कुल मन फिरने नहीं देता. आणि पाप जे आहे ते लोकांना आपलं मन परिवर्तन करू देत नाही. मैं एक बात आपको पूछूं, एक गोष्ट विचारू, ये सवाल सभी लोग थोड़ा ध्यान से सुनना. आणि हा प्रश्न सर्व लोकांनी लक्ष देऊन ऐका. आपके जीवन में आप कितना दिन हुआ आप मन फिर करके? आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये किती दिवस झाले पश्चाताप करून? थोड़ा सोचो. थोडा विचार करा. आप मन फिर करके कितना दिन हुआ? आणि तुम्ही मन परिवर्तन करून किंवा पश्चाताप करून किती दिवस झाले? कितना साल हुआ? किती वर्ष झाले? आपको अपने जीवन में मन फिरने का जरूर समझा क्या? आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मन परिवर्तनाची गरज आहे असं वाटलं का? एक प्रभु में आया हुआ एक उद्धार पाया हुआ व्यक्ति को रोज मन फिरने की जरूरत है. आणि एका तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला त्याला आपल्या जीवनामध्ये दररोज मन परिवर्तन करण्याची गरज आहे. आप थोड़ा सा ध्यान से सुनना प्लीज. आणि थोडस लक्ष देऊन ऐका प्रियांनो. मैं प्रभु में आपको बहुत प्यार करने के कारण शायद आपको ये बहुत बात अच्छा नहीं लगता होगा, आणि कदाचित पुष्कळ गोष्टी तुम्हाला आवडत नसेल, लेकिन मैं आपको अच्छा लगे बुरा लगे वो नहीं मेरा मतलब. आणि तुम्हाला चांगलं वाटतंय का वाईट वाटतंय हा माझा विचार नाहीये. आप एक प्रभु का योग्य बेटा बेटी बनना चाहिए. आणि तुम्ही प्रभू करता एक चांगला मुलगा एक चांगली मुलगी व्हायला पाहिजे. है ना? एक अगर मन नहीं फिरेगा तो आपको मालूम है प्रकाशवाद की मैं एक वचन पढ़ाना मैं भूल गया था, उसका 22 अध्याय का 15 वचन में पढ़ता है. आणि प्रकटीकरण 22 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कुत्ते और टोने और व्यभिचारी और हत्यारे और मूर्ति पूजक और हरेक झूठ का चाहने वाला और गढ़ने वाला बाहर रहेगा. बाप रे, ही आखरी चेतावनी. आणि हे शेवटली एक चेतावणी आहे. कितना भयंकर बात है ना. आणि किती भयंकर गोष्ट आहे. प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन असं सांगतं, कुत्ते. कुत्रे. कौन है कुत्रे? कुत्रे कोण आहे? है?
मतलब उसका बारे में बहुत वजन है, लेकिन आप दूसरा पत्रोस उसका दूसरा अध्याय का 21 वचन पढ़ना। दुसरे पेत्र क्योंकि- दुसरा अध्याय त्याचं 21 वचन वाचा. क्योंकि धर्म के मार्ग का न जानना ही उनके लिए इससे भला होता कि उसे जानकर हाँ उस पवित्र आज्ञा से फिर जाते जो उन्हें सौंपी गई थी। उन पर यह कहावत ठीक बैठती है कि कुत्ता अपनी छांट की और नहलाई हुई सुअरनी कीचड़ में लौटने के लिए फिर चली जाती है। हाँ, देखा उसको बोलने का अर्थ क्या है प्रियो? याचा अर्थ काय आहे? प्रभु में आने के बाद में भी वो अपना पुराने जीवन की ओर, पुराना स्वभाव की ओर मुड़ जाना। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर हे आपल्या जुन्या स्वभावाकडे जाणं. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, प्रभु में आने के बाद में हमारे जीवन रोज बदलते जा रहा है या अपना पुराना जीवन की ओर मतलब पीछे जा रहा है? आणि प्रियानो, प्रभू मध्ये आल्यानंतर आपलं जीवन दररोज बदलत आहे की अजूनही जुन्या जीवनामध्ये आपण चालत आहोत? बहुत डेंजर चेतावनी। आणि खूप भयंकर अशी ते चेतावणी आहे. प्रभु का वचन कहता है कि अगर हमने त्यागा हुआ कोई भी बात को हमको वापस अच्छा लेने लगता है तो प्रभु बोलता है कि वो एक स्वभाव है। आणि आपण ज्या गोष्टी सोडून दिलेल्या त्या गोष्टी परत जर आपल्याला आवडायला लागल्या असतील तर मग प्रभू असं म्हणतो तो कुत्र्यासारखा स्वभाव आज आहे. बहुत से प्रभु के लिए मैं आपको बताना चाहता हूँ, बहुत त्यागा हुआ बहुत से बातों को वापस लिया है। आणि पुष्कळ प्रभूच्या लोकांनी पुष्कळ गोष्टी ज्या सोडून दिल्या होत्या त्या पुन्हा आचरणात आणायला सुरुवात केली आहे. हर को प्रिय पारखा प्रियांनो, प्रभु की दृष्टि में अभी हमें प्रभु का ये वचन का सही रीति में उसका अर्थ जानना जरूरी बात है। आणि प्रभूच्या वचनाचा योग्य रीतीने अर्थ जाणणं गरजेचं आहे. वे स्वभाव के लोग प्रभु के राज्य में कभी नहीं मिलेगा। आणि अशा स्वभावाचे लोक देवाच्या राज्यामध्ये कधी भेटणार नाही. वो एक सच्चा उदार पाया हुआ व्यक्ति नहीं हो सकता। आणि खरं तारण प्राप्त झालेले लोक ते राहू शकत नाही. वो मेमने की चमड़ा पहना हुआ वो भेड़ी है। आणि मग ते कोकऱ्याचं वस्त्र धारण केलेले लांडगे आहे. Praise the Lord. Praise the Lord. बहुत डेंजर है प्रियो। आणि खूप भयंकर आहे प्रियांनो. बहुत लोग सिर्फ जीवन में अभिनय करता है। आणि पुष्कळ लोक आपल्या जीवनामध्ये फक्त अभिनय करतात. परिकरा प्रियो, पारखा प्रियांनो, प्रभु हमें देखता है। आणि प्रियांनो, प्रभु आपल्याला प्रभु पाहतो. हमारे जीवन को पूर्ण रूप में जानता है। प्रभू आपलं जीवन संपूर्णरित्या जाणतो. इसलिए अभी भी त्यागा हुआ कोई भी बात हमने वापस लिया हुआ है तो आज पूर्ण रूप में बहुत गहराई से मन करना प्रियो। आणि आपण कुठल्या गोष्टी ज्या सोडून दिलेल्या आहे आणि त्या पुन्हा त्याचा आचरणात जर आणतोय तर खूप भयंकर रीतीने आपण मन परिवर्तन करण्याची गरज आहे. ये मन करने का अर्थ सही रीति में आपने समझा? आणि मन परिवर्तनाचा खरा अर्थ तुम्ही योग्य प्रकारे समजले आहे का? ध्यान से सुनिए। लक्ष देऊन ऐका. परमेश्वर की इच्छा का खिलाफ का सारे बातों से मुड़ जाना आणि देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टीपासून वळून नेणं. समझ में आया? लक्षात आलं? जो बात परमेश्वर की इच्छा नहीं उन सारे बातों को त्यागना उसको बोलता है मन फिरना। आणि ज्या गोष्टी देवाच्या इच्छेमध्ये नाहीये त्या सर्व गोष्टीचा त्याग करणं त्याला म्हटलं जातं मन परिवर्तन. कितने लोगों को समझ में आ रहा है? आमेन. समझ में आने वाला एक आमेन भी बोलना अच्छा रहेगा। आणि ज्याला लक्षात आलं त्याने एक आमेन म्हणणं चांगलं राहील. प्रियो, हम जो भी कर रहे हैं ये प्रभु की इच्छा में है या हम अपनी इच्छा में है? आणि आपण जे काही करत आहोत ते प्रभूची इच्छेमध्ये आहे का आपल्या स्वतःची इच्छा आहे? अगर वो खुद की इच्छा कर रहा है तो प्रियो आप जानना अब बहुत बड़ा पाप कर रहा है, आपको तुरंत मन फिरना है। आणि जर आपण स्वतःच्या इच्छेमध्ये करत आहोत तर एक गोष्ट जाणून घ्या, आपण खूप मोठं पाप करत आहोत. लगेच आपल्याला मन परिवर्तन करण्याची गरज आहे. अभी कुत्ते उस राज्य में नहीं मिले। आणि कुत्रे जे आहे ते राज्यामध्ये भेटणार नाही. आगे पुढे टोने 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 करने वाला आणि टोना करणारे. कौन है? टोने करने वाला आणि टोना करणारे म्हणजे असे जादूगिरी करणारे कोण आहे? इधर कौन है ऐसा इधर आकर के ऐसे कोई जादूरी करता है? आणि या ठिकाणी कोण आहे की इथं येऊन जादूगिरी करतो? हाँ, पहला शामुएल 15 अध्याय का 23 वचन। पहिलं सामुएल 15 अध्याय त्याचं 23 वचन. बलवा करना और भावी करने वालों से पूछना हाँ। एक ही समान बाप है। हाँ। और हट करना और मूर्तों और गृह देवताओं की पूजा के तुल्य है। देखा, हट करना प्रियो, बलवा करना। आज भी प्रभु के वचन आने के टाइम पर लोग मजा करते हैं। आणि आज देवाचं वचन त्यांच्याकडे आल्यानंतर ते थट्टा करतात. प्रियो, आपका दिल की भावना स्वर्ग देखता है। प्रियांनो, तुमच्या मनाचे विचार स्वर्ग पाहतो. वचन आने के समय में इस वचन का सच्चा अर्थ ना जानने के कारण लोग वचन मानने के लिए समर्पण नहीं करता, वो बलवा करता, हट करता। प्रियो, आप इस वचन के सामने आप प्रभु की दृष्टि में जादू टोना कर रहे हैं।
आणि मग देवाचं वचन आल्यानंतर ते आपलं मन कठीण करता, हट्ट करता आणि देवाच्या वचनाच्या विरोधात बंड करता. देवाच्या वचनाच्या अनुसार तुम्ही जादूटोणा करणारे आहात. कभी जीवन में ऐसा गलती हुआ क्या? आणि तुमच्या जीवनामध्ये कधी अशी चूक झाली का? हर को भी। फार का प्रियांनो? बहुत लोगों के जीवन में ऐसा गलतियां होते हैं। आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची चूक होत राहते. मैं नहीं मानूंगा, आणि मी ऐकणार नाही, मैं ऐसा नहीं करूंगा, मी असं नाही करणार. मी पण में जाकर के वो जाने अनजाने प्रियो प्रभु की दृष्टि में भयंकर गुनाहगार बन जाता है। आणि मी पन्नामध्ये जाऊन कळत न कळत प्रभूच्या दृष्टीमध्ये ते खूप दोषी होतात. इस रीति में जादूगर लोग भी प्रभु के राज्य में नहीं मिलेगा। आणि अशा प्रकारे असणारे जे जादूगार लोक, जादूटोणा करणारे लोक प्रभूच्या राज्यामध्ये नाही भेटणार. आगे पुढे व्यभिचारी और हत्यारे। देखो, व्यभिचारी कौन है? आणि व्यभिचारी कोण आहे? है दुनिया प्रियो हालेलुया। आपको मालूम है यहाँ पर ये व्यभिचार में कई बातें, एक याकूब 4 का 4। आणि याकोब त्याचा 4 अध्याय त्याचं 4 वचन. हाँ। हे व्यभिचारियों, हाँ। क्या तुम नहीं जानते कि संसार से मित्रता करनी हाँ। परमेश्वर से बैर करना है? देखा, संसार की रीति में चलते हुए संसार को चाहने वाला अनुभव मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो, लोग जाने अनजाने आज संसार के अनुरूप बनते जा रहे हैं। आणि जो कोणी जग मिळवण्याची अभिलाषा ठेवतो तो जग मिळवण्याच्या पाठीमागे चालत राहतो. उनको संसार की बातों के लिए समय है, प्रभु की बातों के लिए समय नहीं। आणि जगाच्या गोष्टी करता त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, पण प्रभूच्या गोष्टी करता त्यांच्याकडे वेळ नाहीये. आप जाने अनजाने शायद मतलब दुनिया में आप बुद्धिमान होगा, परंतु आप चुनौती में धोखा कर रहे हैं। आणि मग कदाचित जगाच्या रीतीने तुम्ही खूप ज्ञानवान असाल, पण तुम्ही जी काही निवड करता त्याच्यामध्ये फसगत होत आहे. बहुत ध्यान से सुनना प्रिय। लक्ष देऊन ऐका प्रियांनो. आप इस हमारा संदेश को बहुत दिल लगा करके, पूरा दिल खोल करके सुनना प्रिय। आणि हा जो संदेश आहे तो तुम्ही एकदम हृदय उघडून ऐका प्रियांनो. हमारे जीवन में है ना, अगर प्रभु से बढ़ करके जो भी अभी बात आता है वो मूर्ति पूजा में भी आएगा, वो बात सब क्या होता है, व्यभिचार है। आणि प्रियांनो काय आहे की आपण प्रभूला सोडून दुसऱ्या कुठल्याही जगाच्या गोष्टीचा आपण जर स्वीकार करतो तर आपण तो जार कर्म करतो. आज मतलब हमको मालूम है प्रभु यीशु मसीह की पहाड़ी उपदेश में हमने ये बात को देखा था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोंगराच्या प्रवचनामध्ये या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. जब मत्ती 5 अध्याय का 27, 28, 29 आणि मध्ये 5 अध्याय त्याचं 27, 28, 29 वचन. तुम सुन चुके हो कि हाँ। कहा गया था व्यभिचार न करना, हाँ। परंतु मैं तुमसे यह कहता हूँ कि जो कोई किसी स्त्री पर कुदृष्टि डाले हाँ। वह अपने मन में उससे व्यभिचार कर चुका। प्रियो, नया नियम में ये बात थोड़ा सही रीति में समझना प्रियो। आणि नवीन करारामध्ये ही गोष्ट जी आहे ते तुम्ही योग्य रीतीने समजून घ्या. आज कितनी लोग व्यभिचार करके आकर के प्रभु मेष में भाग लेता है। आणि कितीतरी लोक व्यभिचार करून प्रभू मेजामध्ये येऊन सहभागी होतात. कैसा व्यभिचार किया? आणि व्यभिचार कसा केला? आंखों से आपल्या डोळ्यांनी. और प्रभु के सामने कबूल करके मन नहीं भरा, पछतावा नहीं किया। आणि प्रभू समोर मान्य करून त्यांनी पश्चाताप नाही केला. प्रियो, दृष्टियों से होने वाला पाप को बहुत बार बहुत लोग तुच्छ समझ करके, क्योंकि किसी को मालूम नहीं, ये तो सिर्फ मेरे मन में सोचा है, ऐसा सोच करके इसमें भी शैतान धोखा देता है। आणि मग आपल्या डोळ्याने केलेलं कितीतरी पाप जे आहे त्यांना असं वाटतं ते कोणी पाहिलं नाहीये, फक्त मीच मनामध्ये विचार केलेला आहे, आणि अशा प्रकारे ते स्वतःला फसवतात. प्रियो, आपको ये जानना है नरक के बारे में गहरा शिक्षण प्रभु ने दिया। इस प्रकार की व्यभिचारी भी स्वर्ग में नहीं मिलेगा, नरक में मिलेगा। आणि नरका संबंधाने प्रभूने खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. अशा प्रकारचा व्यभिचार करणारा व्यक्ती जो आहे तो स्वर्गामध्ये नाही तर नरकामध्ये जाईल. थोड़ा ध्यान से सुनना है, आणि लक्ष देऊन ऐका. क्योंकि आज आखिरी दिन हो सकता है, आणि कदाचित आजचा शेवटला दिवस राहू शकतो, क्योंकि हम प्रभु के आगमन की एकदम निकटता में हैं। कारण प्रभूच्या आगमनाच्या आपण एकदम जवळ आहोत. हम लोग क्या होता है कि हम आत्मा में ना पढ़ करके, आत्मा में ना सुन करके बहुत बातों को तुच्छ करके छोड़ देता है। आणि आपण आत्म्यामध्ये न वाचता पुष्कळ गोष्टी आपण तुच्छ करून सोडून देतो. इसलिए हमको माला मन फिरावट नहीं, आणि म्हणूनच आपल्याला पश्चाताप नाही, प्रभु के जीवन में जीने का अनुभव नहीं। आणि प्रभूच्या जीवनामध्ये जगण्याचा अनुभव नाही. जो व्यक्ति को मन फिरावट का अनुभव नहीं, उसको मरने का अनुभव नहीं मिलेगा। जब मरने का अनुभव नहीं, उसको मसीह में जीने का अनुभव ही नहीं मिलेगा। आणि मग जो व्यक्ती पश्चाताप करत नाही त्याला मरण्याचा अनुभव राहणार नाहीये. आणि मग ज्या व्यक्तीला मरणाचा अनुभव नाही त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये
जीवन जगण्याचा सुद्धा अनुभव राहणार नाही. मतलब अगर हमें दुनिया की कोई लालच है, धन का कोई मोह है, वो भी व्यभिचार है, और कुदृष्टि हमारा दृष्टि अच्छा नहीं है तो वो भी व्यभिचार है. आणि याचा अर्थ काय होतो की जर आपण जगाची कुठल्या प्रकारची अभिलाषा, कुठल्या प्रकारची वासना आपल्या मनामध्ये ठेवतो तर तो सुद्धा व्यभिचार आहे. आणि आपण आपल्या डोळ्याने जर वाईट दृष्टीने कोणाकडे पाहतो तो सुद्धा व्यभिचार आहे. शरीर का दिया आंख है. आणि आपल्या शरीराचा जो उजेड किंवा प्रकाश आहे तो म्हणजे आपला डोळा आहे. वही मत्ती 6 का 22 वचन पढ़ना. मत्ते 6 ते 22 वचन वाचा. शरीर का दिया आँख है। हाँ. शरीर का दिया आँख है, इसलिए यदि तेरी आँख निर्मल हो हाँ. तो तेरा सारा शरीर भी उजाला होगा। देखा प्रियो, हमारे आंख कैसे होना चाहिए. आणि प्रियानो आपले डोळे कसे असले पाहिजे. प्रभु ने ये नहीं बोला कि कोई स्त्री आ गया तो आंख बंद करो, ऐसा नहीं बोला. आणि प्रभूने असं नाही म्हटलं एखादी स्त्री तुमच्या समोर आली तर तुम्ही आपले डोळे बंद करा. आपको किसी को देखने में कोई रुकावट नहीं, आणि कोणाला पाहिल्यानंतर काही अडखळण नाही. परंतु अगर आप एक मोह के साथ अगर किसी को देखता है तो वहां पर व्यभिचार है. आणि कुठल्या वासनेने कोणाकडे जर तुम्ही पाहता तर तो व्यभिचार आला. इतना भयंकर है ना. आणि किती भयंकर आहे. ऐसा पाप हुआ है कि नहीं. असं पाप झालेलं आहे का नाही. मेरे से हुआ प्रिय, माझ्याकडून झालं है प्रियांनो. ना. मैं बहुत प्रभु की उपस्थिति में रोया. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी खूप रडलो. प्रियो, कई बात देखने के बाद में और एक बार देखने का दिल आता है. आणि एखादी गोष्ट आपण पाहिल्यानंतर परत ती गोष्ट पाहावी अशी मनामध्ये इच्छा होते. तब क्या होता. त्यावेळेला काय होतं. व्यभिचार होता. आणि मग त्या ठिकाणी व्यभिचार होता. अगर एक बार देख करके छोड़ देने से होता नहीं था. आणि तुम्ही एकदा पाहिल्यानंतर त्याच्याकडे परत लक्ष नाही दिलं तर मग ते झालं नसतं. देखिए, हमारे अंदर मोह आया, आणि आपल्यामध्ये ती वासना आली तुरंत हम देख लेता. आणि लगेच आपण परत पाहतो. इसका मतलब क्या है. याचा अर्थ काय. प्रभु का दृष्टि में वो व्यभिचार किया. आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये त्याने व्यभिचार केला. किसी व्यभिचारी को स्वर्गराज में प्रवेश नहीं. आणि कुठल्याही व्यभिचाराला त्या स्वर्ग राज्यामध्ये स्थान नाही. और वो कहाँ जाएगा. आणि तो कुठे जाईल. नरक में जाएगा. नरकाच्या अग्नीमध्ये. हम कहाँ जा रहे हैं. मग आपण कुठे जात आहोत. कहाँ की. हाँ, हम तो डुबकी लिया बोल करके, बड़ा लाइसेंस मिला बोल करके अपन बैठा हुआ है. आणि आपण पाण्यामध्ये डुबलो म्हणून आपल्याला मोठा परवाना मिळाला म्हणून आपण बसलेलो आहोत. प्रियो, हमारा दिन प्रतिदिन का जीवन की व्यवस्था प्रभु ने दिया हुआ है. आणि दिवसेंदिवसाची जी व्यवस्था आहे ती प्रभूने आपल्याला दिलेली आहे. वो बात हमने नहीं जाना. आणि ही गोष्ट आपण जाणली नाही और तर. यीशु मसीह की जैसा बनने के लिए हमारे अंदर इच्छुक नहीं है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे होण्याची इच्छा जर आपल्या मनामध्ये नाहीये. वो जीवन, वो मसीह जीवन सबसे बड़ा धोखा है. आणि प्रियानो ते ख्रिस्ती जीवन सगळ्यात मोठी फसगत आहे. है ना. दूसरा पत्रोस उसका दूसरा अध्याय का 14 वचन में ऐसा मला गलत आंख वालों का स्वभाव लिखा है. दुसरे पेत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये. उनकी आंखों में व्यभिचार बसा हुआ है उनकी आंखों में व्यभिचार बसा हुआ है. और वे पाप किए बिना रुक नहीं सकते। देखा, वो पाप किए बिना रुक नहीं सकता. वे चंचल मन वाले को फुसला लेते हैं। हाँ. उनके मन को लोभ करने का अभ्यास हो गया है। ओ देखा प्रियो, इतना भयंकर चेतावनी प्रभु ने यहाँ पर दिया है. आणि या ठिकाणी भयंकर अशी चेतावणी प्रभूने आपल्याला दिलेली आहे. अपने जीवन को अभी मालूम नहीं ये वचन कितनी लोगों का दिल को छू रहा है. आणि मला माहित नाही की किती लोकांच्या मनाला हे वचन स्पर्श करत आहे. लेकिन फर्क हो प्रियो. पारखा प्रियांनो. कि वचन, प्रभु के वचन हमें आज क्या कहता है. आणि देवाचं वचन आज आपल्याला काय सांगत आहे. मेरी आत्मीय जीवन कहाँ पर है. माझं आत्मिक जीवन कुठे आहे. अभी हमारा आगे पढ़िए उसको. कौन और हत्यारे. कौन है हत्यारा. आणि खुनी कोण आहे. है हत्यारा कौन है प्रियो. आणि खुनी कोण आहे. हमने किसी को खून लगाएगा तभी वो हत्यारा होगा क्या. आणि आपण कोणाला मारून टाकलं तर आपण खुनी होतो असं आहे का. मैं आपको बताना चाहता हूँ. तुम्हाला सांगू इच्छितो. पिछले दिन में हमने ये देखा, मागील दिवसामध्ये आपण हे पाहिलं. प्रभु यीशु मसीह उसका सही अर्थ बताया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा खरा अर्थ सांगितला. है ना. उसका 22 वचन से, मत्ती 5 अध्याय का 22 वचन से, हाँ उसका 21 वचन से पढ़िए. मग ते 5 अध्याय 21 वचनापासून पुढे वाचा. हाँ. तुम सुन चुके हो कि पूर्वकाल के लोगों से कहा गया था कि हत्या न करना। हाँ. और जो कोई हत्या करेगा वह कचहरी में दंड की योग्य होगा। हाँ. परंतु मैं तुमसे यह कहता हूँ। देखा, ये बात है ना बहुत गौर देकर के ना. परंतु मैं तुमको कहता हूँ, शास्त्री फरीसी लोगों ने उसका सही अर्थ लोगों को नहीं सिखाया. आणि शास्त्री आणि परुष लोकांनी यहुदी लोकांना देवाने जे वचन दिली होती त्याचा खरा अर्थ नाही शिकवला. Praise the Lord. Praise the Lord. इसलिए प्रभु बोलता है मैं तुम्हें कहता हूँ. आणि म्हणूनच प्रभू असं म्हणतो मी तुम्हाला सांगतो. क्या कहता है. काय म्हणतो. जो कोई अपने भाई पर क्रोध करेगा वो कचहरी में दंड की योग्य होगा। और जो कोई अपने भाई को निकम्मा कहेगा वह महासभा में दंड की योग्य होगा। और जो कोई कहे अरे मूर्ख वह नरक की आग के दंड की योग्य होगा। बाप रे. देखा,
कौन है प्रियो या तेरा आणि हा कुणी कोण आहे? है अपनी भाई को तुच्छ जान करके है उसके प्रति प्रेम ना रखने वाला दिल वाला सब हत्यारा है. आणि आपण आपल्या भावाला तुच्छ जाणून त्याच्या संबंधाने प्रेम न ठेवणारी अशा प्रकारचे जे विचार आहे ते एक खुडी लोकांचे विचार आहे. यूहन्ना ने उसको और भी गहराई से बताया. पहला यूहन्ना 3:15. आणि पहिलं योहान 3 अध्याय 15 वचन. जो कोई अपने भाई से बैर रखता है वो हाँ। हत्यारा है हाँ. और तुम जानते हो कि किसी हत्यारे में अनंत जीवन नहीं रहता. ओ कितना भयंकर बात है. आणि किती भयंकर गोष्ट आहे. अभी हमारे जीवन में प्रियो जाने अनजाने ऐसे कई बातें हमारे दिल में आकर के बस सकता है. हमारे दिल की अवस्था देखने वाला प्रभु का दृष्टि में हम कैसा है ये बात को हमें जानना पड़ेगा. आणि कळत न कळत काही गोष्टी आपल्या हृदयामध्ये बसू शकतात आणि आपल्या हृदयाची अवस्था जाणणाऱ्या प्रभूच्या समोर आपलं जीवन कसं आहे हे जरा पारखून पहा. आज ये वचन सुनने के टाइम पर आणि आज हे वचन ऐकत असताना अपना दिल क्या गवाही देता है. आपलं हृदय आपल्याला काय साक्ष देतं. देखो लोग शायद अपनी बहुत तारीफ करता होगा. आणि कदाचित लोक आपली खूप प्रशंसा करत असेल. आपको मैंने कई बार बोला एक मैडम गयोन बोलकर एक प्रभु का दासी था. आणि मॅडम गयोन म्हणून एक प्रभूची दासी होती. उसका जीवन और उसका हमारा अनुभव गवाही वाला बहुत श्रेष्ठ है. आणि तिचं जीवन तिचा अनुभव जो आहे तो खूप श्रेष्ठ आहे. आप लोगों को मैडम गयोन का किताब पढ़ने के लिए मिलेगा. अगर मिल गया तो आप जरूर पढ़ना. आणि मॅडम गयम यांचं पुस्तक जर तुम्हाला वाचायला मिळालं तर निश्चित वाचा. क्योंकि वॉचमैन ज्यादा प्रभावित हुआ एक मानव एक मोती वनिता है मैडम गयोन. आणि वॉचमॅननी जे आहे प्रभूचे दास यांनी सगळ्यात जास्त प्रभावित झालेला एक मोती म्हणजे ती मॅडम गयोन आहे. मानव मेरे पास मलयालम में है. आपको देने से कोई फायदा नहीं. आणि माझ्याकडे मल्याळम मध्ये तुम्हाला देऊन उपयोग नाही. कोशिश करूंगा हिंदी में एक मतलब कहीं भी मतलब बॉम्बे में होगा तो मंगाऊंगा. आप लोगों को किसी के पास है मैडम गयोन का? नहीं. ओके. तो मतलब क्या गवाही देता. आणि काय साक्ष आहे. सारे लोग मेरे बारे में कितना भी बुरा बोले तो भी मुझे कुछ फर्क नहीं पड़ता. आणि सगळे लोक माझ्या संबंधाने कितीही वाईट बोलले तरी मला फरक नाही पडत. पर तो मेरा मन मेरी विरुद्ध में गवाही देगा तो मैं सह नहीं सकता. आणि माझं मन माझ्या विरोधामध्ये जर साक्ष देत आहे तर मला ते सहन नाही होणार. आप लोगों को समझ में आया प्रियो. आणि तुमच्या लक्षात आलं प्रियांनो. ये वचन सुनने के समय में प्रभु के लोगों की दिल की अवस्था जानकर मेरा प्रभु आज बात कर रहा है. आणि हे वचन सांगणारा प्रत्येकाचं हृदय पारखणारा माझा प्रभु आज प्रत्येकाशी बोलत आहे. आप मन की गवाही को आपका मन में क्या गवाही हो रहा है स्वर्ग को मालूम है, प्रभु को मालूम, आपको भी मालूम, मुझे नहीं मालूम. और एक बात जान ले प्रियो, आपका मन अगर आपको दोष लगाता है तो आज प्रभु को उसमें टूट फूट कर रोकर मन फिरो, मन फिरो, मन फिरो. आणि तुमचं मन काय साक्ष देत आहे तुम्हाला माहिती आहे, स्वर्गाला माहिती आहे आणि प्रभूला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे जर तुमचं मन जर तुम्हाला दोषी ठरवत आहे तर आजच्या दिवसामध्ये तुम्ही पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. आप मन को कठोर ना करो. तुम्ही आपलं हृदय कठीण करू नका. बहुत बार लोग प्रियो आज शायद मैं बोलता हूँ हम प्रभु के आगमन की उस ललकार की एकदम आखिरी क्षणों में है. आणि प्रभूच्या आगमनाच्या एकदम आपण शेवटल्या क्षणामध्ये आहोत. ना कभी भी प्रभु का आगमन होगा. प्रभूचं आगमन केव्हा पण होऊ परंतु शकतं. बहुत लोग लज्जित हो जाएगा. आणि पुष्कळ लोकांना लाज वाटण्याचं कारण होईल. बहुत लोग प्रभु के आगमन की तैयारी में ना रहने के कारण त्यागा जाएगा. आणि पुष्कळ लोक प्रभूच्या आगमनाच्या तयारीमध्ये न राहिल्या कारणाने त्यांचा त्याग केला जाईल. आज हमारा अवस्था क्या है. आज आपली अवस्था काय आहे प्रियांनो. प्रभु का वचन कहता है वो भी लोग बाहर रहेगा. आगे पढ़ना उसको. और मूर्ति पूजक. मूर्ति पूजक कौन है. मूर्ति पूजक आणि मूर्ती पूजा करणारे कोण आहे. प्रियो प्रभु यीशु मसीह से बढ़ करके अगर आपका जीवन में कोई भी बात आ गया तो मूर्ति है. वो हो सकता है नौकरी, हो सकता है धन, हो सकता है ये दुनिया का कोई दोस्ती, हो सकता है कोई भी बात प्रभु से बढ़कर जीवन में आ गया तो प्रियो आप एक मूर्ति पूजक करके बाइबल कहता है. आणि प्रभू येशू ख्रिस्त व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट जर तुम्हाला जास्त आवडत असेल ती कदाचित धनसंपत्ती राहू शकते, तुमची नोकरी राहू शकते किंवा तुमची मैत्री राहू शकते. पण देवाचं वचन असं सांगतं की प्रभूपेक्षा जास्त तुम्हाला ते जास्त प्रिय असेल तर ती तुमच्या जीवनामध्ये मूर्ती आहे. हमें प्रभु को कैसे प्यार करने के लिए प्रभु ने सिखाया. आणि प्रभूवर कसं प्रेम करण्याकरता प्रभूने आपल्याला शिकवलं. अरे हम बाकी बातों को जो प्रेम करता है उसका
एक दशमांश भी प्रभु को प्यार करता है क्या? आणि इतर गोष्टींवर जे काय आपण प्रेम करतो त्याच्या 10% तरी आपण प्रभूवर प्रेम करतो का? है ना, लोगों ने प्रभु को आज कौन सा स्थान दिया है? आणि लोकांनी प्रभूला आज कशा प्रकारे स्थान दिलेलं आहे बहुत दुख लगता है प्रिय। आणि खूप दुःख वाटतं. है ना, कितना भी अच्छा भी अवसर मिलेगा तो बाकी दुनिया की बातों के लिए लोगों के पास समय है, और जो प्रभु के प्रति भूख प्यास नहीं, प्रभु से सचमुच में वो प्यार नहीं करता। आणि त्यांना किती चांगल्या प्रकारे संधी मिळाली तरी सुद्धा प्रभूच्या संबंधाने त्यांना तहान भूक राहत नाही. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. हमें परखना है, आपण पारखायचंय मैं वास्तव में प्रभु को किस रीति में प्रेम करता है, आणि खरोखर प्रभूला आम्ही कशा प्रकारे प्रेम करतो. और जो प्रभु को प्रेम करता है तो उसका चिन्ह क्या है? आणि जे प्रभूवर प्रेम करतात त्याचं चिन्ह काय आहे? है ना, यूहन्ना 14:15, जो मुझे प्रेम करता है वो मेरी आज्ञाओं को पालन करेगा। आणि योहान 14 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे की जो कोणी माझ्यावर प्रेम करतो तो माझ्या आज्ञेचं पालन करेल. और उसका 24 में लिखा है कि जो मुझे प्रेम नहीं करता वो मेरा आज्ञा पालन नहीं करता। आणि योहान 14 अध्याय 24 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की जो कोणी माझ्यावर प्रेम करत नाही तो माझ्या आज्ञेचं पालन करत नाही. प्रिय, आज मेरे जीवन में प्रभु यीशु मसीह छोड़ करके और कोई मुझ में प्रभुता करता है क्या? आणि आज माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सोडून अजून कोणी प्रभुत्व करतं का? यीशु मसीह मेरा प्रभु होकर के मेरे जीवन में मेरा सर्वाधिकारी बनकर, मैं उसका गुलाम बनकर के जीवन बिताने वाला एक अनुभव मेरा है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त माझा जीवनाचा प्रभू होऊन तो माझ्या जीवनाचा सर्वाधिकारी होऊन जीवन जगण्याचा अनुभव माझा आहे का? ये मैं परखत देखना है। आपण पारखून पाहायचंय. है ना, मतलब कोई भी प्रकार का मूर्ति पूजक लोग मतलब स्वर्ग में नहीं मिलेगा। आणि कुठल्या प्रकारची मूर्ती पूजा करणारे लोक स्वर्गामध्ये भेटणार नाही. और आखिर में क्या लिखा? और हर एक झूठ का चाहने वाला और गढ़ने वाला बाहर देखा, झूठ का चाहने वाला और गढ़ने वाला। आणि ज्याला कोणाला खोटं आवडतं आणि खोटं बोलतो तो बाहेर राहील. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. अब देखो, आणि तुम्ही पहा प्रियांनो, है ना, मतलब आज हम किसी को पूछेगा आप प्रभु को प्यार करते हैं क्या, उनको अच्छा नहीं लगता है। कैसे क्या सवाल करता है, प्रभु को प्यार करता है क्या? आप प्रभु को प्यार करते हुए कोई जिंदगी है क्या? आणि काही लोकांना जर विचारलं तुम्ही प्रभूवर प्रेम करता तर ते असा विचार करतात की असा काय प्रश्न आहे, प्रभूवर प्रेम करता का? अरे प्रभूला प्रेम न करता काय आपलं आयुष्य आहे का? प्रेज द लॉर्ड. प्रियो, प्रभु को प्रेम करने का अर्थ हमें जानना है। प्रियांनो, प्रभूवर प्रेम करणं याचा अर्थ आपण जाणायला पाहिजे. है ना, प्रभु को प्रेम करने वाला प्रभु के लिए जिएगा। आणि जो कोणी प्रभूवर प्रेम करतो तो प्रभू करता जगेल. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. उसका जीवन का एकमात्र लक्ष्य प्रभु यीशु मसीह रहेगा। आणि त्याच्या जीवनाचा एक मात्र उद्देश प्रभू येशू ख्रिस्त राहील. आज अपने जीवन का लक्ष्य क्या है? आज आपल्या जीवनाचा उद्देश काय? अगर आप सोचिए, अगर आपको बॉम्बे जाने के लिए आप उस लक्ष्य में निकला है घर से, आणि तुम्हाला बॉम्बेला जायचंय आणि त्या उद्देशाने तुम्ही घरातून निघाले, और तो जब नासिक रोड बस स्टैंड में आया, पुणे जाने वाला बहुत गाड़ी है, आणि मग नाशिक रोड बस स्टँड वर आलं त्यावेळेला पुण्याला जायला खूप गाड्या आहे. तो आप में से कोई पुणे वाला गाड़ी में बैठेगा? आणि तुमच्यापैकी कोणी पुण्याच्या गाडीत बसेल का? आप जब तक बॉम्बे वाला, क्योंकि आपका लक्ष्य बॉम्बे जाना है। कारण तुमचा उद्देश जो आहे तो मुंबईला जायचा आहे. प्रिय, आज आपके जीवन का लक्ष्य क्या है? आणि प्रियांनो, आज तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? अब ये मसीह जीवन में आपका लक्ष्य क्या है? आणि या ख्रिस्ती जीवनामध्ये तुमचा उद्देश काय आहे? कई बार लोगों को बिना लक्ष्य के जीवन मिलाता है। आणि पुष्कळ वेळा लोक लक्ष विरहित असं जीवन जगतात. ऐसे जीवन मिलाता है क्या? असं जीवन जगता का? प्रियो, प्रभु का लक्ष्य हमारे लक्ष्य होना चाहिए। प्रियांनो, जो प्रभूचा उद्देश आहे तो आपला उद्देश असायला पाहिजे. प्रभु का हमारे प्रति लक्ष्य क्या है? आणि प्रभूचा आपल्या संबंधाने उद्देश काय आहे? है ना, रोमियो 8 अध्याय का 29 वचन। आणि रोम त्याचा 8 अध्याय त्याचं 29 वचन. जिन्हें उसने पहले से जान लिया है, हाँ। उन्हें पहले से ठहराया भी है हाँ। कि उसके पुत्र के स्वरूप में हो। प्रियो, प्रभु ने हमें क्यों ठहराया है? आणि प्रियांनो, प्रभूने आपल्याला का नियुक्त केलंय? हमें प्रभु यीशु मसीह के स्वभाव में बदलना है। आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये भेटायचं आहे. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. ये जीवन यात्रा में ये बात को कितने लोगों ने समझा? आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये किती लोकांनी या गोष्टीला समजलं? मुझे क्या बनना है? मला काय व्हायचंय? मुझे यीशु मसीह के जैसा बनना है। मला प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे व्हायचंय. पिता को बहुत से पुत्र चाहिए, आणि पित्याला पुष्कळ पुत्र पाहिजे. वो यीशु मसीह के जैसा होना चाहिए। आणि मग ते प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे असले पाहिजे. हमारे इस जीवन में भी हम यीशु मसीह की जैसा जीवन बिताना है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगायचंय. मैं 2 वचन आपका
बहुत महत्वपूर्ण ध्यान के लिए पढ़ाना चाहता हूँ। आणि तुमचं लक्ष मध्ये राहण्याकरता दोन जे महत्वपूर्ण वचन आहे ते मी वाचायला सांगत आहे. क्योंकि ये वचन अगर आपका मेरा जीवन में अगर कार्य नहीं किया तो हमारा आत्मिक जीवन व्यर्थ है प्रिय। आणि हे वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य नाही केलं तर मग आपलं आत्मिक जीवन व्यर्थ आहे. जब पहला यूहन्ना दूसरा अध्याय का 6वां वचन, पहिलं योहान दुसरा अध्याय 6 वचन. जो कोई ये कहता है कि मैं उसमें बना रहता हूँ, हाँ। उसे चाहिए कि आप भी वैसा ही चले हाँ। जैसा वह चलता था. ये वचन आप मानव मैं अभी कितना आपको इसका वर्णन करूं। आणि या वचनाचं किती विश्लेषण करून सांगू. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. हम बोलेंगे मैं मसीह में हूँ, आणि आपण म्हणू की मी ख्रिस्तामध्ये आहे. परंतु ये वचन क्या बोलता? आणि हे वचन काय सांगतं? ऐसे बोलना बहुत आसानी बात है, असं बोलणं खूप सोपं आहे. परंतु अगर हम मसीह की चाल नहीं चलता आणि ख्रिस्ताच्या प्रमाणे आपण चालत नाही तो लोग क्या बोलेगा? त्यावेळेला लोक काय म्हणतील? वो ऐसे कौन चल सकता? आणि असं कोण चालू शकतं? प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. प्रभु जो नहीं हो सकता ऐसे कोई बात वचन में बताएगा क्या? आणि जे शक्य नाहीये ती गोष्ट प्रभू आपल्या वचनामध्ये सांगेल का? इसका मतलब आप प्रभु को झूठा ठहराना चाहते हो। याचा अर्थ तुम्ही प्रभूला खोटे ठरवू इच्छिता. प्रभु कोई किसी से नहीं हो सकता ऐसे बात आप मुझको क्यों बोलता है? आणि ते कोणाकोण शक्य नाही ते करायला प्रभू तुम्हाला काय सांगतो? ऐसा ही क्या क्या? असं आहे का? ऐसा नहीं प्रिय। असं नाही प्रेम. हमारे जीवन में हम सब लोग यीशु मसीह जैसे ये दुनिया में जीकर दिखाया वैसा जीवन बिताने के लिए सारा प्रबंध प्रभु ने हमारे लिए किया है। आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जगला त्याप्रमाणे जीवन जगण्याकरता प्रभूने सर्व प्रकारची योजना करून ठेवली आहे. और ऐसा नहीं है तो प्रेरित पौलुस ऐसा गवाही नहीं देता था। आणि असं जर नाहीये तर प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष दिली नसती. प्रेरित पौलुस ने क्या गवाही दिया? आणि प्रेषित पौलाने काय साक्ष दिली? है ना, पहला कोरिन्थी 11 अध्याय का 12 वचन। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याचं पहिलं वचन. ये सारे वचन आप लोगों को मालूम है, आणि ही सगळी वचनं तुम्हाला ठाऊक आहे. फिर भी मैं आपको बताना चाहूंगा। तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो. या पढ़िए। तुम मेरे से चाल चलो हाँ। जैसा मैं मसीह की सी चाल चलता हूँ। देखो कितना एक श्रेष्ठ वर्णन है। आणि किती एक श्रेष्ठ वर्णन आहे. हमें मसीह के पीछे चलने के लिए मसीह एक आदर्श देकर गया। आणि ख्रिस्ताच्या अनुसरण्याकरता ख्रिस्ताने आपल्याला एक आदर्श दिला. फिर लोग बोलेगा ऐसे कौन चल सकता है? आणि मग लोक म्हणतील कस काय कोण चालेल? प्रेरित पौलुस बोलता है प्रेषित पौल म्हणतो मैं चला है। मी चाललोय. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. मैं चला है। मी चाललोय. प्रियो ये कोई झूठ गवाही है क्या? आणि प्रेम ही काही खोटी साक्ष आहे का? मैं इसलिए आपको बताना चाहता हूँ जरूर प्रभु का दास कैसा चला वो भी हमें सीखना चाहिए। आणि प्रभूचा दास कसा चालला हे आपण शिकायला पाहिजे. क्योंकि पहला पत्रोस दूसरा अध्याय के 21 वचन के अनुसार यीशु मसीह हमारे लिए आदर्श देकर गया ताकि हम उसकी पद चिन्हों पर चले। वो आदर्श के अनुसार हमें जीना, उसी आदर्श में जिया हुआ व्यक्ति है प्रेरित पौलुस। आणि पहिले पेत्र दुसरा अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला एक कित्ता घालून दिला की जेणेकरून तो ज्या मार्गाने चालला त्या मार्गावर आपण चालावं. आणि प्रेषित पौल एक असा व्यक्ती आहे की तो त्याच प्रमाणे चाललेला आहे. इसलिए वो बोलता है कि तुम भी मेरे पीछे चलो। आणि म्हणूनच पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 11 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो ज्याप्रमाणे मी चाललो त्याप्रमाणे तुम्हीही चाला. यीशु मसीह का ये दुनिया की जीवन का एकमात्र लक्ष्य क्या था? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा या जीवनाचा एकमात्र उद्देश काय होता? पिता का महिमा। पित्याचं गौरव. हर बात में पिता का महिमा। प्रत्येक गोष्टीमध्ये पित्याचं गौरव. पिता को प्रसन्न करना, आणि पित्याला प्रसन्न करणं. पिता को आनंदित करके प्रभु की संगति में रहना, आणि पित्याला आनंदित करून प्रभूच्या संगतीमध्ये राहणं. यीशु मसीह कभी भी पिता से अलग नहीं रहा। आणि येशू ख्रिस्त कधीही पित्यापासून वेगळा राहिला नाही. प्रभु ने चले लोगों को भी बोला कि तुम लोग सब छोड़ करके जाएगा लेकिन मैं अकेला नहीं। आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्याने म्हटलं एक वेळ अशी येईल की तुम्ही सगळे लोक मला सोडून निघून जातील तरी मी एकटा नाही. यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय योहान त्याचा 8 अध्याय उसका 29 वचन। त्याचं 29 वचन. मेरा भेजने वाला मेरे साथ है, हाँ। उसने मुझे अकेला नहीं छोड़ा, हाँ। क्योंकि मैं सर्वदा वही काम करता हूँ जिससे वह प्रसन्न होता है. देखा, मैं सर्वदा वही काम करता है जिससे वो प्रसन्न होता है। आणि नेहमी मी तेच काम करतो ज्याच्याद्वारे तो प्रसन्न राहतो. प्रियो मतलब प्रभु यीशु मसीह कभी भी अकेला नहीं रहा। आणि प्रभू येशू ख्रिस्त कधी एकटा नाही राहिला. प्रभु यीशु मसीह के साथ हमेशा पिता रहा। आणि येशू ख्रिस्ता सोबत नेहमी पिता राहिला. उसी प्रकार त्याचप्रमाणे प्रेरित पौलुस कहता है प्रेषित पौल असं म्हणतो दूसरा कोरिन्थी 5 अध्याय का 9 वचन पर। दुसरे करंदीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 9 इस वचन. कारण हमारे मन की उम्र यह है हाँ। कि चाहे साथ रहे चाहे अलग रहे हाँ। पर हम उसे भाते रहे। देखा, ये वचन आपको ध्यान में आया? आणि हे वचन तुमच्या लक्षात आलं का?
प्रेरित पौलुस का जीवन में एकमात्र उनका आग्रह था, आणि प्रेषित पौलाचा त्याच्या जीवनामध्ये केवळ एक मात्र इच्छा होती, चाहे शरीर में रहे या शरीर छोड़ करके प्रभु को उपस्थिति में वहां पर रहे तो भी हमेशा मैं प्रभु को भाते रहे या प्रभु को प्रसन्न करते रहे। आणि मी या शरीरामध्ये राहो किंवा शरीर सोडून मी त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जाऊ तरी सुद्धा मी काय राहिला पाहिजे की प्रभूला आवडत राहिला पाहिजे। आज हमारे दिल में ऐसा इच्छा है क्या? आणि प्रियांनो, आज आपल्या मनामध्ये अशी इच्छा आहे का? विश्वासियों में बहुत सारे लोग प्रभु को महिमा देने के लिए, प्रभु को प्रसन्न करने के लिए नहीं, खुद को प्रसन्न करने की इच्छा में। आणि प्रभू मध्ये पुष्कळ लोक जे आहे ते प्रभूला प्रसन्न करण्यासाठी नाही तर स्वतःला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने चालतात। आज हमारे जीवन की यात्रा कहाँ के लिए? प्रियांनो, आज आपल्या जीवनाचा प्रवास कुठे चाललेला आहे? रोज प्रभु हमें जो एक एक दिन देता है वो जीवन वो दिन प्रभु में हम कैसे बिताता है। आणि प्रभू एक एक दिवस जो आपल्याला देतो तो प्रभू मध्ये आपण कसा जीवन जगतो? आज बहुत से लोगों का जीवन में आज पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये जिस बात में मूल्य है, मूल्यवान बात को त्यज कर, जिस बात का मूल्य नहीं है उस बातों को चुन करके जीवन में धोखा कर रहे हैं। आणि ज्या गोष्टीला खूप जास्त महत्व आहे त्या गोष्टी सोडून देत आणि ज्या गोष्टीला काही महत्व नाहीये त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणतात। बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका प्रिय। एक एक बात बहुत गहरी बात है। एक एक गोष्ट खूप गहन आहे। आज भी बहुत प्रभु के लोग, प्रभु की जन जिस बात का मूल्य बहुत ज्यादा है वो ना समझ करके इसमें कोई मूल्य नहीं, उस बातों को पीछे उसको प्राप्त करने के पीछे मूल्यवान समय को नष्ट कर रहा है। आणि आज पुष्कळ प्रभूचे लोक ज्या गोष्टीला खूप जास्त महत्व आहे त्या गोष्टीचं महत्व न समजता त्या गोष्टी सोडून देतात आणि ज्या गोष्टीला काहीच महत्व नाहीये त्या गोष्टी करण्याकरता आपला महत्वपूर्ण वेळ वाया घालवता। Praise the Lord. Praise the Lord. जैसे मैं अभी आपको बोला था, मैं 2 शब्द पढ़ाऊंगा, एक ही शब्द पढ़ाया, दूसरा शब्द पहला यूहन्ना उसका 4 अध्याय का 17 वचन की आखिरी बात। पहिलं योहान 4 अध्याय 17 वचनाचा शेवटला भाग। क्योंकि जैसा वह है हाँ। वैसे ही संसार में हम भी है। देखा, जैसे यीशु मसीह ये दुनिया में था वैसा ही संसार में हम भी है। आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता त्याप्रमाणे आपणही या जगामध्ये आहोत। Praise the Lord. Praise the Lord. ये वचन हमेशा याद रहना प्रिय। आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। हमें कहां पर अभी पिता ने रखा है, आणि आपल्याला पिताने कुठे ठेवले? जहां पर पुत्र ये दुनिया में जीवन बिताने के स्थानों में प्रभु ने मुझको और आपको रखा आणि है। पुत्राने ज्या ठिकाणी हे जीवन जगलं त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवलेलं आहे। तो फिर हमें कैसे जीना? मग आपण कसं जगायचंय? प्रभु ने दिया हुआ उस आदर्श पे चलना। आणि प्रभूने दिलेल्या त्या आदर्शामध्ये। तो प्रियो, यीशु मसीह हमेशा स्वर्गीय बातों को, अनंत काल की बातों को सबसे बड़ा स्थान दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नेहमी स्वर्गीय गोष्टीकडे सगळ्यात जास्त महत्व दिलं। शैतान उसको दुनिया की बातों की वर्णन करके उसको धोखा देने के लिए आया, आणि शैतान या जगाच्या गोष्टीचं ऐश्वर्य दाखवत त्याला फसवण्याकरता आला, परंतु यीशु मसीह उसमें धोखा नहीं खाया। आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये फसला नाही। आज मैं कहां पर है? आज मी कुठे? अगर मैं अभी भी उस आदम में तो मुझे दुनिया की बात अच्छा लगेगा। आणि आजही मी त्या आदामामध्ये आहे तर या जगाच्या गोष्टी मला चांगल्या वाटेल। देखिए, जब हम पहला कुरिन्थी उसकी 15 अध्याय, पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय उसका 47 से 49 आणि त्याचं 47 ते 49 वचन। पहला मनुष्य धरती से अर्थात मिट्टी का था, हाँ। दूसरा मनुष्य स्वर्गीय है। हाँ। जैसा वह मिट्टी का था वैसे ही वे भी है जो मिट्टी के है, हाँ। और जैसा वह स्वर्गीय है हाँ। वैसे ही वे भी है जो स्वर्गीय है। हाँ। और जैसे हमने उसका रूप धारण किया जो मिट्टी का था, हाँ। वैसे ही उस स्वर्गीय का रूप भी धारण करेंगे। देखिए, यहाँ पर 2 मनुष्य के बारे में हम देखता है। आणि या ठिकाणी 2 मनुष्य संबंधाने आपण पाहतो। एक मिट्टी से बनाया हुआ वो प्रथम मनुष्य, आणि मातीपासून बनवलेला तो पहिला मनुष्य, वो हम पहला आदम के बारे में देखते आणि हैं। त्या पहिल्या आदमा संबंधाने आपण पाहतो। और दूसरा हम देखते हैं कि मन जो स्वर्ग से आया हुआ मन प्रभु यीशु मसीह, आणि दुसरा आपण पाहतो स्वर्गातून आलेला तो प्रभू येशू ख्रिस्त। वहां पर क्या बोलता त्या ठिकाणी आपण काय पाहतो? है ना, जो मिट्टी से बना हुआ लोगों को ये मिट्टी की ओर आकर्षण बहुत ज्यादा है। आणि मातीपासून बनवलेला मनुष्याला या मातीकडे आकर्षण खूप आहे। है ना, जब तक हमारा नया जन्म नहीं हुआ तब तक हमारा लक्ष्य क्या था? आणि जोपर्यंत आपला नवा जन्म झाला नव्हता तोपर्यंत आपला उद्देश काय होता? दुनिया का था।
आणि जग मिळवण्याचा होता दुनिया की बातें, आणि जगाच्या गोष्टी दुनिया के आदर, आणि जगाचा आदर दुनिया की प्रशंसा, आणि जगापासून मिळणारी प्रशंसा है ना, दुनिया का एक सुखी जीवन, आणि जगाचं एक सुख विलासाचं जीवन है ना, ये आदर सम्मान सब ये दुनिया की बातों पर हमारे ज्यादा से ज्यादा दिल बहते थे। आणि हे सर्व आदर सन्मान प्राप्त करण्याच्या इच्छेने आपलं जीवन जगत होतो। तो प्रियो, अगर हम हमारा उद्धार हुआ है, आणि प्रियानो जर आपलं तारण झालंय, हम मसीह में आ गया तो आपण ख्रिस्तामध्ये आलो आहे तर हमारा जीवन बदलना चाहिए, आपलं जीवन बदलायला पाहिजे, फिर हमारे लक्ष्य बदलना चाहिए। मग आपला उद्देश बदलायला है पाहिजे। ना, आज हमारे जीवन का लक्ष्य बदला है कि नहीं आज आपल्या जीवनाचा उद्देश बदललाय का नाही? प्रियो, आज भी ये जो नाशमान दुनिया की बातों पर हमारा मन है या आनंदगार की बातों पर हमारा मन है, आणि आजही नाश होणाऱ्या गोष्टीकडे आपण आपलं मन लावतो का सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीकडे आपण मन लावतो? अपने आप को पार करना चाहिए। आपण स्वतःला पार का? मैं कहां तक उस आनंदगार की बातों को प्राप्त करने के पीछे मैं दौड़ रहा हूं? आणि कुठपर्यंत त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी मी मागे धावत आहे? मेरी दृष्टि में इस दुनिया की बात महत्वपूर्ण है या आनंदकाल की बात महत्वपूर्ण है? आणि माझ्या दृष्टीने या जगाच्या गोष्टी महत्वाच्या आहे का सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी महत्वाच्या आहे? आज ऐसे कई लोग हैं, आज असे पुष्कळ लोक आहेत, एसाव के जैसा मसीह लोग। एसावाप्रमाणे ख्रिस्ती लोक। उसके जीवन में क्या हुआ? त्याच्या जीवनामध्ये काय झालं? जब इब्रानियों का पत्री 12 अध्याय, इब्रिकराचं पत्र त्याचा 12 अध्याय उसका 16 और 17 वचन। 16 आणि 17 वचन। ऐसा न हो कि कोई जन व्यभिचारी या एसाव के समान अधर्मी हो, जिसने एक बार के भोजन के बदले अपने पहलौठे होने का पद बेच डाला। तुम जानते हो कि बाद में जब उसने आशीष पानी चाहिए तो वो अयोग्य गिना गया और आंसू बहा बहा कर खोजने पर भी मन फिराव का अवसर उसे न मिला। देखा, इसका मतलब मन फिराव का प्रभु अवसर बहुत लोगों को देता है, पर जो उस अवसर नष्ट करने के बाद में मन फिरने के लिए अवसर भी नहीं मिलेगा। आणि लोक प्रभू लोकांना पश्चाताप करण्याची खूप संधी देतो, पण जर आपण त्यावेळेला आपलं मन जर कठीण केलं आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला की पश्चाताप करू, तर ते पश्चाताप करायला आपल्याला प्रभू संधी सुद्धा देत नाही। आज बहुत लोगों का जीवन का अनुभव ऐसा बन चुके हैं, आज पुष्कळ लोकांच्या जीवनाचा अनुभव असा झालाय, जाने अनजाने कळत न कळत कई लोग मन नहीं फिर पा रहे हैं। आणि पुष्कळ लोक मन परिवर्तन नाही करू शकत आहे। भैया, ध्यान से ये विषय थोड़ा गौरव से आप थोड़ा समझना। आणि खूप गांभीर्याने हा विषय जरा समजून घ्या। आप प्रभु की उपस्थिति में रोते हुए कितना समय हो गया? आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही रडून किती दिवस झाले? अपने आप को पूछो, मेरे को अभी आप खड़ा होकर गवाही नहीं देना। आणि उभं राहून साक्ष देऊ नका, तुम्ही स्वतःला विचारा। आप एक टूट फूट करके प्रभु की उपस्थिति में रोया हुआ कितना दिन हुआ? आणि एकदम ढाय मोकळून रडले असे प्रभूच्या उपस्थितीमध्ये किती दिवस झाले? क्या वास्तव में आपने प्रभु पूर्ण रूप में मतलब जी लगा करके प्रभु की इच्छा में बना रह करके जीवन बिताया? आणि एकदम संपूर्ण आपल्या जीवाने आपल्या प्राणाने तुम्ही प्रभूच्या इच्छेमध्ये जीवन जगले का? आपको ये नहीं मालूम आपने ये जो काम किया, ये बात बोला, ये बात सोचा, ये बात देखा, उस समय में मैंने प्रभु का दिल को दुख दिया करके आपका दिल में गवाही हुआ कि नहीं? आणि तुम्ही कुठल्या एखादं काम केलं, तुम्ही कुठल्या प्रकारे कोणाशी काही बोलले किंवा कुठल्या प्रकारे आपल्या मनामध्ये विचार केले, त्याच्याद्वारे तुम्ही प्रभूला दुःख दिलं असं तुमच्या मनामध्ये साक्ष मिळाली का नाही? प्रियो, एक सच्चा प्रभु का बेटा, ब्रॅनो, एक खरा प्रभूचा मुलगा है ना, मतलब मेरा एक भी बात से मेरा प्रभु को उनका दिल में दुख आया करके अगर आप मेरे दिल में गवाही होगा, वो टूट फूट कर रोते भी नहीं दे सकता। आणि एक खरा प्रभूचा मुलगा आहे की त्याला ज्या वेळेला समजतं की माझ्या एखाद्या गोष्टीमुळे प्रभूला दुःख झालेलं आहे, तो एकदम रडून पश्चाताप केल्याशिवाय राहत नाही। और इतने नहीं, एवढंच नाही, जिस लेवल में मैं होना चाहिए उस अवस्था में मैं नहीं पहुंच पाया, तो भी मुझे रो रो करके मतलब प्रभु से मतलब अपना आग्रह प्रकट करके प्रभु को महिमा देना चाहिए। आणि आपण आत्मिक जीवनामध्ये ज्या पातळीवर राहायला पाहिजे त्या पातळीवर जरी नाहीये, तर मग त्या व्यक्तीने रडून रडून आपली इच्छा देवाला प्रकट करायला पाहिजे। क्या आज आपको लगता है कि मतलब आपका जीवन से आपकी आत्मिक लेवल को देख करके हमारे प्रभु आनंदित है? आणि तुम्हाला असं वाटतं का तुमचा आत्मिक जीवनाची पातळी पाहून आपला प्रभू आनंदी आहे?
कितने लोग ऐसा गवाही दे पाएंगे? आणि किती लोक अशा प्रकारे साक्ष देऊ शकतील? ऐसे लोगों के लिए अगला प्रभु का आगमन देरी हुआ तो अगला हफ्ता में बहुत स्वागत है। आणि अशा लोकांकरता प्रभूच्या आगमनाला जर उशीर झालं तर पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचं स्वागत और आहे. ऐसे नहीं है, असं नाहीये. आज प्रभु ने आपका दिल से बात किया है तो जरूर आपने काम पर मतलब प्रभु के साथ मेल खा करके मन फिरा, ऐसा भी गवाही सुनने के लिए प्रभु के लोग चाहते हैं. आणि मग जर तसं नाहीये तर मग कुठल्या गोष्टी संबंधाने तुम्ही प्रभूला मान्य करून त्याच्या संबंधाने पश्चाताप केला, ही सुद्धा साक्ष ऐकण्याकरता प्रभूचे लोक इच्छुक आहे. देखो आज का ये संदेश जो लोग दिल में लेगा उनके दिल में काम होगा. आणि आजचा हा संदेश जे लोक आपल्या हृदयामध्ये स्वीकार करतील त्यांच्या जीवनामध्ये कार्य होईल. प्रियो, ये सब अवसर को नष्ट किया. आणि एसावाने मिळालेली संधी त्यांनी वाया घालवली. एक टाइम के भोजन के लिए पहलौठा स्थान भेज डाला. आणि एक वेळच्या जेवणाकरता त्याचं जे प्रथम पुत्राचं स्थान जे आहे त्याने नष्ट केलं. आशीष पाने का वक्त आया, वहां पर भी समय पर न आने का कारण उनको नहीं मिला. आणि आशीर्वाद मिळवण्याची त्याला वेळ मिळाली, संधी मिळाली, पण तो वेळेवर न पोहोचल्या कारणाने त्याला मिळालं नाही. आखिर ऐसा रोने लगा. शेवटी एसाव रडू लागला. आपको मालूम है जब उत्पत्ति में वो भाग पड़ेगा तो भी हमारा भी दिल टूट जाता है, आणि उत्पत्तीमध्ये तो भाग आपण वाचला तर आपलंही हृदय तुटून जाईल. है ना. उसका मतलब 27 अध्याय है, उत्पत्ती त्याचा 27 अध्याय उसका 30 से 38 तक पढ़ना चाहिए, 30 ते 38 वाचायला पाहिजे. लेकिन अभी आप 35 से 38 पढ़िए. 35 ते 38 वचन वाचा. उसने कहा, तेरा भाई दुष्टता से आया और तेरे आशीर्वाद को ले चला गया. हाँ. उसने कहा, क्या उसका नाम याकूब यथार्थ नहीं रखा गया? उसने मुझे 2 बार अडंगा मारा. हाँ. मेरा पलौठे का अधिकार तो उसने ले ही लिया था. हाँ. और अब देख उसने मेरा आशीर्वाद भी ले लिया है. हाँ. फिर उसने कहा, क्या तूने मेरे लिए भी कोई आशीर्वाद नहीं रखा है? हाँ. इसहाक ने एसाव को उत्तर देकर कहा, हाँ. सुन, मैंने उसको तेरा स्वामी ठहराया हाँ. और उसके सब भाइयों को उसके अधीन कर दिया. हाँ. और अनाज और नया दाखमधु देकर उसको पुष्ट किया है. हाँ. इसलिए अब हे मेरे पुत्र, मैं तेरे लिए क्या करूं? एसाव ने अपने पिता से कहा, हे मेरे पिता, क्या तेरे मन में एक ही आशीर्वाद है? हे मेरे पिता, मुझको भी आशीर्वाद दे. यो कहकर एसाव फूट कर रोया. देखा, ये कह करके ये साव फूट करके रोया. उसके पिता इसहाक ने उससे कहा, बस फूट करके रोया. आणि हे ऐकून तो खूप जोराने रडला. कुछ फायदा हुआ? काय फायदा झाला का? क्यों नहीं हुआ? का नाही झाला? समय पार हो गया. वेळ निघून गेली. समय पार हो गया. आणि वेळ निघून गेली. प्रियो, अभी भी लोगों को मन फिर करके प्रभु से आशीष पा करके प्रभु में बढ़ने के लिए चांस है. आणि अजूनही लोकांना पश्चाताप करून देवापासून आशीर्वाद प्राप्त करून जीवन जगण्याची संधी आहे. अभी हमने इब्रानियों में क्या पढ़ा था? आपण इब्रिकाराच्या पत्रामध्ये काय वाचलं होतं? उसका 12 अध्याय का 17 वचन वापस एक बार पढ़ना. 12 अध्याय 17 वचन पुन्हा एकदा वाचा. तुम जानते हो कि बाप ने जब उसने आशीष पानी चाही हाँ. तो अयोग्य गिना गया. हाँ. और आंसू बहा कर खोजने पर भी हाँ. मन फिराव का अवसर उसे अवसर नहीं मिला, मन फिरने के अवसर नहीं मिला. आणि त्याला पश्चातापाची संधी नाही मिळाली. वो धनवान व्यक्ति जो दंड पाने का जग में है, वो कितना भी रोए, कितना भी प्रार्थना करे, उसको मन फिरने के लिए अवसर नहीं. आणि तो श्रीमंत व्यक्ती आता दंड प्राप्त होण्याच्या ठिकाणी आहे. त्याने कितीही पश्चाताप केला, कितीही रडला, तरी सुद्धा त्याला पूर्ण संधी नाही. एक बात को आप अच्छी तरह समझना पड़ेगा. आणि एका गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. हमें प्रभु अवसर देता है. आणि प्रभू आपल्याला संधी देतो. उस अवसर को अगर हमने तुच्छ किया, आणि त्या संधीला जर आपण वाया घालवलं, बहुत बड़ा धोखा हो जाएगा. खूप मोठी फसगत होईल. फिर शायद अवसर नहीं मिलेगा. आणि मग कदाचित पुन्हा संधी नाही मिळणार. आज लोगों को सुसमाचार सुनने के लिए प्रभु मौका देता है. आज लोकांना प्रभू सुवार्ता ऐकण्याची संधी देतो. मैं मतलब दूसरा तसलोनिकियों का वो पत्र से आपको वो वचन मेरा याद है, आणि दुसरं थेसलोनिकराचं जे पत्र आहे ते वचन तुम्हाला ठाऊक आहे. फिर भी मैं आपको बताना चाहूंगा. पण तरी तुम्हाला सांगू इच्छितो. दूसरा तसलोनिकियों दूसरा अध्याय, दुसरं थेसलोनिकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय, उसका 9 से पढ़ना. त्याचं 9 वचनापासून पुढे वाचा. 12 वचन. करने का आना शैतान के कार्य के अनुसार सब प्रकार की झूठी सामर्थ्य और चिन्ह और अद्भुत काम के साथ और नाश होने वालों के लिए अधर्म के सब प्रकार के धोखे के साथ होगा, क्योंकि उन्होंने सत्य से प्रेम नहीं किया जिससे उनका उद्धार होता. इसी
इसी कारण परमेश्वर उनमें हाँ। एक भटका देने वाली सामर्थ को भेजेगा हाँ। कि वे झूठ की प्रतीति करें, हाँ। ताकि जितने लोग सत्य की प्रतीति नहीं करते हाँ। वरन अधर्म से प्रसन्न होते हैं, हाँ। वे सब दंड पाए। देखा प्रियो, प्रभु अवसर देता है आणि प्रियानो, प्रभु संधी देतो परंतु उसका सही अगर उपयोग नहीं किया तो आणि त्याचा योग्य तो उपयोग केला नाही तर प्रभु का वचन कहता है कि प्रभु उनमें ऐसा एक आत्मा भेजेगा, आणि प्रभूचं वचन असं सांगतं की प्रभु त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा एक आत्मा पाठवेल वो उधार पाने लायक ये सच्चाई को वो विश्वास करके अपना नहीं पाएगा। आणि तारण प्राप्त होणारी जे सुवर्त आहे त्याच्यावर ते विश्वास करणार नाही आणि त्याचा स्वीकार करणार आज नाही. बहुत लोगों को प्रभु का सत्य वचन का हमारा भूख प्यास कम हो गया आज पुष्कळ लोकांना देवाचं जे सत्य वचन आहे त्याची तहान भूक कमी झाली. है ना, क्योंकि जब दूसरा तिमोथियुस दुसरा तिमोथेला पत्र का 4 अध्याय त्याचा 4था अध्याय उसका 1 से 5 त्याचं 1 ते 5 वचन. परमेश्वर और मसीह यीशु की गवाही हाँ। गवाह करके हाँ। जो जीवितों और मरे हुओं का न्याय करेगा हाँ। और उसके प्रकट होने और राज्य की सुधि दिलाकर मैं तुझे आदेश देता हूँ हाँ। कि तू वचन का प्रचार कर, हाँ। समय और असमय तैयार रह, हाँ। सब प्रकार की सहनशीलता और शिक्षा के साथ उल्हाना दे और डांट और समझा, हाँ। क्योंकि ऐसा समय आएगा ऐसा समय आएगा। अभी देखिए, अभी भी आप देखो, अगर आप किसी को भी उड़ाना देगा, आप थोड़ा डांटेगा, आजकल का विश्वासियों का अवस्था क्या है? हमको क्यों डांटता? हम डांट सुनने के लिए आएगा, एकदम उनका अवस्था बिगड़ जाता है. आणि जर तुम्ही कोणाला शासन कराल, कोणाला रागवाल किंवा कोणाला समजून सांगाल, त्यावेळेला त्यांची अवस्था काय ते म्हणतात, आम्हाला का रागवता, आम्हाला का अशा प्रकारे बोलता, आणि मग एकदम ते त्यांना राग येईल. है ना, एक थोड़ा सा वजन को थोड़ा शक्ति रीति में भी बोलेगा तो लोग उसमें कड़वाहट के साथ व्यवहार करता है. आणि मग देवाचं वचन एकदम कठीण रीते कठोरतेने जरी सांगितलं तरी सुद्धा लोकांना ते नाही आवडत. थोड़ा शक्ति रीति में बोलेगा तो लोगों को अच्छा नहीं लगेगा. आणि थोडस जोर लावून जरी सांगितलं तरी ते लोकांना आवडत नाही. ये लोगों का गलती नहीं, ही लोकांची चूक नाही, ये समय की बात है. आणि ही वेळच तशी आहे, ये समय ऐसा है. आणि ही वेळच तशी आहे. प्रियो, आज लोगों को क्या चाहिए? प्रियांनो, आज लोकांना काय पाहिजे? लोगों को एक सच्चा मतलब मसीह बनने का शिक्षण नहीं चाहिए, एक पवित्र जीवन का शिक्षण नहीं चाहिए. उनको क्या चाहिए? कथा कहानी, मतलब दुनिया का रीति की बात है. वो आगे लिखा है, उसका 3 वचन पढ़ना. क्योंकि ऐसा समय आएगा हाँ। जब लोग खरा उपदेश न सह सकेंगे, देखा, खरा उपदेश नहीं सह सकेगा. आणि जो खरा उपदेश आहे ते लोकांना आवडणार नाही, लोगों को खरा उपदेश नहीं चाहिए. आणि लोकांना खरा उपदेश नकोय. आप कौन सा उपदेश पकड़ा भाई? आणि तुम्हाला कुठला उपदेश आवडलेला आहे? आप जिस उपदेश को पकड़ा है उस उपदेश के साथ आप प्रभु के पास मिलेंगे क्या? आणि ज्या उपदेश तुम्ही पकडलेला आहे तो उपदेश असं तुम्ही भेटाल का? Praise the Lord. है? लोगों को खरा उपदेश सह नहीं पाएगा. आणि लोक खरा उपदेश जो आहे तो सहन करू शकणार वो नाही. क्या चाहता? त्यांची काय इच्छा आहे? हाँ। कानों की खुजली के कारण हाँ। अपनी अभिलाषाओं के अनुसार हाँ। अपने लिए बहुत से उपदेशक बटोर लेंगे। हाँ, देखा प्रियो, उनको क्या है? थोड़ा कथा कहानी, मनोरंजन की बातें है, मतलब थोड़ा नाच गान है, ये सब दुनिया की रीति में, दुनिया का जो मतलब उधर इधर देखा, ऐसा बात लोग चाहते हैं. आणि मग जगाच्या रीतीने त्यांना थोडस मनोरंजक, थोडस नाचणं गाणं जे त्यांनी बाहेर पाहिलेले आहे त्यांना आपल्या इथे करावं असं वाटतं. उनको मतलब उनका मतलब प्राण में, शरीर में तसल्ली मिलने वाला, आत्मा को नहीं, ऐसा कुछ बातें चाहते हैं. त्यांच्या जीवाला, त्यांच्या शरीराला काहीतरी समाधानकारक मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. Praise the Lord. ये सब हर एक बात वचन में कितना क्लियर लिखा है. आणि या सर्व गोष्टी वचनामध्ये किती स्पष्ट लिहिले. आज बड़ी प्रभु का अनुग्रह से हमें और एक बार इस रीति में मिलकर के प्रभु का महिमा करने के लिए अवसर मिला. आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे आपल्याला एकत्र येऊन देवाचा गौरव करायची संधी मैं मिळाली. एक बात आपको बताना चाहता हूँ. एक गोष्ट सांगू इच्छितो. जब भी हम प्रभु के उपस्थिति में आता है तो आणि ज्या वेळेला आपण प्रभूच्या उपस्थितीत उस समय में प्रभु हमें देख करके ये गवाही देना चाहिए, आणि त्यावेळेला प्रभूने आपल्याला पाहून ही साक्ष द्यायला पाहिजे. जैसा नदरेल के बारे में बोला. आणि ज्याप्रमाणे नतनेला आपल्याकडे येताना येऊन प्रभूने असं म्हटलं. क्या बोला मालूम है? काय म्हटलं? है ना, योहन्ना उसका पहला अध्याय का 47 वचन. आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 47 वचन. हाँ. यीशु ने नतनएल को अपने ओर आते देखकर उसके विषय में कहा, हाँ। देखो यह सचमुच इस्राएली है, सचमुच इसराइली है, इसमें कपट नहीं।
इसमें कपट नहीं। आणि हा खरा खुरा इस्रायलेल आहे, कारण याच्यामध्ये कपट नाहीये. प्रियो, हम प्रभु की उपस्थिति में जब आता है तो कारण आपण ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो, हमारे जीवन में कोई कपटता है क्या? आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा कपटपणा आहे का? हमारा पिछले दिनों का जीवन को जानने वाला प्रभु का दृष्टि में आ गया। आणि मागील दिवस जाणाऱ्या त्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण आलो. मेरे जीवन कैसे था? माझं जीवन कसं होतं? सच में प्रभु के साथ था क्या? खरोखर प्रभू सोबत होतं का? अरे नहीं। सारखा प्रेम. हम प्रभु को छोड़ करके यात्रा किया है क्या? आपण प्रभूला सोडून प्रवास केला आहे का? ईयोब एक गवाही देता है। आणि इयोब एक साक्ष देतोय. ईयोब की किताब उसका 27 अध्याय का 5 वचन का बी पाठ। इयोब त्याचा 27 अध्याय 5 वचनाचा शेवटला पाठ. जब तक मेरा प्राण न छूटे तब तक मैं अपनी खराई से न हटूंगा. देखा, अपनी खराई से मैं नहीं हटूंगा। आणि माझ्या सत्यतेपासून मी ढळणार नाही. प्रिय, आज मंडलियों में बहुत से कपट लोगों से भरते जा रहे हैं। आणि आज मंडळी जे आहे ते कपट लोकांनी भरत आहे. मैं प्रभु का दृष्टि में कैसा है? प्रभूच्या दृष्टीमध्ये मी कसा आहे? मुझ में कोई कपटता है क्या? आणि माझ्यामध्ये कुठला कपटपणा आहे का? मैं कोई कपट से बात करता है क्या? आणि कपटपणाने मी काही बोलत आहे मैं का? कोई कपटता से चाल चलता है क्या? आणि कपटपणाने माझी चाल आहे का? हम लोग इधर बैठा हुआ लोग क्या समझते हैं? आणि या ठिकाणी बसलेले लोक काय समजतात? चलो वो बाइबल लेकर आया है, आणि तो बायबल घेऊन आलाय, अच्छा तैयार होकर के आया है, आणि चांगला तयार होऊन आलाय, हाँ बहुत अच्छा है। आणि चांगला आहे. प्रिय, हम बाहर का देखता है, आपण बाहेरील रूप पाहतो. लेकिन एक बात जान, एक गोष्ट लक्षात जैसा ठेवा. पहले शामुएल 16 अध्याय का 7 वचन में आखिरी में पहिलं शमूएल 16 अध्याय 7 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये मनुष्य बाहर की देखता है, मनुष्य बाहेरील रूप पाहतो. प्रभु बोलता है आणि प्रभू पाहतो. मैं अंदर का देखता हूँ, आणि मी अंतर्याम पाहतो. मैं अंदर का देखता हूँ। आणि मी अंतर्याम पाहतो. प्रिय, आज प्रभु हमारा हृदय को जब देखता है तो आणि प्रेम, आज प्रभू आपलं हृदय पाहतो तर कैसा है? कसं आहे? हम प्रभु का प्रेम में भर करके यहाँ रहा, आणि प्रभूच्या प्रेमामध्ये भरून आम्ही इथं आलो का? प्रभु को भेंट चढ़ाने के लिए हम किस प्रकार का भेंट लाया? आणि प्रभूला अर्पण देण्याकरता कुठल्या प्रकारचं अर्पण घेऊन आलो? हम प्रभु की आत्मा में भर करके यहाँ आया, आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये भरून आपण इथं आलो का? एक अच्छा निर्णय के साथ आया। एक चांगल्या निर्णयासह इथं आलो का? कई बार लोगों को क्या लगता है, आणि पुष्कळ वेळा लोकांना काय वाटतं? अरे आज प्रभु का दास मुझे देखते ही कुछ तो टोंडिंग मारेगा, आणि आज प्रभूचा दास मला पाहून काहीतरी टॉन्ट मारेल. स्वर्ग देखा, स्वर्ग पाहिलं, प्रभु का दास ने नहीं देखा। प्रभूच्या दासाने नाही पाहिजे. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रभु की भय मान करके प्रभु की उपस्थिति में मैं आपको जो प्रभु ने मुझे दिया वो वचन के अलावा एक भी शब्द में नहीं पड़ेगा। आणि देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचं वचन जे प्राप्त करतो तेच वचन मी सांगतो, त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच बोलत मैं नाही. अपनी तरफ से थोड़ा भी बात नहीं डाले, आणि माझ्याकडून थोडी ही गोष्ट मी नाही बोलणार, क्योंकि प्रभु को एक दिन लेखा देना है। कारण याचा हिशोब एक दिवस प्रभूला द्यायचा आहे. मुझे क्लियर मालूम है कि प्रभु हर एक लोगों के जीवन को जान करके हम हर एक को प्रभु बात करता है। आणि मला माहित आहे की प्रभू प्रत्येकाच्या जीवनाची अवस्था जाणून प्रत्येकाशी बोलतो. Praise the Lord. Praise the Lord. आज प्रभु का जीवन हमारे में प्रकट हो रहा है क्या? आज प्रभूचं जीवन आपल्यामध्ये प्रकट होत आहे का? यीशु मसीह के जीवन प्रकट होने के लिए क्या होना चाहिए? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्यामध्ये प्रकट होण्याकरता काय असायला पाहिजे? है ना? दूसरा कुरिन्थी 4 अध्याय उसका 10-11 वचन। दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय 10-11 वचन. हम यीशु की मृत्यु को अपनी देह में हर समय लिए फिरते हैं हाँ। कि यीशु का जीवन भी हमारी देह में प्रकट हो. देखा, यीशु मसीह के जीवन हमारे देह में प्रकट होना है तो यीशु मसीह की मृत्यु को हमें अपने जीवन में लेना है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्या शरीराच्या द्वारे जर प्रगट व्हायचं आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा सुद्धा आपण स्वीकार करायचा आहे. इतना गहरी बात, आगे पढ़िए। क्योंकि हम जीते जी हाँ। सर्वदा यीशु के कारण मृत्यु के हाथ में सौंपे जाते हैं हाँ। कि यीशु का जीवन भी हमारे मरणहार शरीर में प्रकट हो. कितना अनमोल बात। आणि किती अनमोल गोष्ट आहे. आज हमारे दिल की इच्छा क्या है? आज आपल्या हृदयाची इच्छा काय? प्रभु का जीवन हमारे जीवन में प्रकट होना चाहिए करके आशा हमारे जीवन में है। आणि प्रभूचं जीवन आपल्या जीवनामध्ये प्रकट व्हायला पाहिजे अशी आपली आशा आहे. यीशु मसीह इस जीवन की यात्रा में हमेशा सूर्य लेकर के अपने आप को इनकारते गया। आणि या जीवन प्रवासामध्ये नेहमी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन चालला आणि त्याने स्वतःचा नाकार केला. है ना? जब यीशु मसीह की आगे आगे मार्ग तैयार करने के लिए आया हुआ यूहन्ना का एक शब्द इस समय में बहुत मूल्यवान शब्द है। आणि प्रभू येशू ख्रिस्ता करता
पुढे येऊन मार्ग तयार करणाऱ्या आलेला जो बाप्तिस्मा देणारा योहान आहे, त्याचा एक शब्द खूप बहुमूल्य आहे. यूहन्ना 3:30 में योहान 3:30 वो वचनामध्ये. क्या बताया? अवश्य आणि है तो काय म्हणतो? हाँ, अवश्य है कि वह बढ़े और मैं घटूं. वो बड़े में घटू, आणि त्याने वाढावं आणि मी कमी व्हावं. वो बड़े में घटू. त्याने वाढावं आणि मी कमी प्रिय, व्हावं. हमारे जीवन में हमेशा हम अपने आप को खाली करते जा रहे हैं प्रियानो, आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी स्वतःला रिकामा करायचं आहे. और यीशु मसीह हमारे में बढ़ना है. आणि येशू ख्रिस्त आपल्यामध्ये वाढायचं. यीशु मसीह हमारे में कार्य करना आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये कार्य करायला हमें पाहिजे. परखना है. आपण पारखायचं. आज मेरे जीवन का हम, आज माझं जीवन कुठे आहे? आज मेरा दिल की उमंग क्या है? आज माझ्या हृदयाची इच्छा काय आहे? मैं किसी प्रकार भी मैं मेरा प्रभु को प्रसन्न करूंगा, ऐसे एक निर्णय मेरे जीवन में है. आणि कुठल्या प्रकारे मी प्रभूला प्रसन्न करेल असा माझा निर्णय आहे का? यीशु मसीह बोलता है, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो. मुझे हे प्रभु कहने वाला सब स्वर्ग राज्य में प्रवेश नहीं करेंगे. आणि हे प्रभू म्हणणारे स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश. मेरा स्वर्गीय पिता का इच्छा के अनुसार माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेच्या अनुसार जीवन बिताने वाला. जीवन जगणारा. आज हमारा जीवन कैसे है? आज आपलं जीवन कसं आहे? आज उस पिता का इच्छा जान करके उस इच्छा के अनुसार जीवन हम बिताता है कि नहीं? आणि पित्याची इच्छा जाणून त्याच्या अनुसार जीवन मी जगत आहे का? हमें अपने आप को परखना. आपण स्वतःला पारखायचं. तो इन वचनों के द्वारा आप सबको आशीष दे. प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद दे. प्रभु का अनुग्रह हम सबके साथ. प्रभूची कृपा आपल्या सगळ्यांसोबत असो. आइए अपने आंखें